तुकाराम चित्प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टित अमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम माया तमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भवभय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा तुकाराम उद्धरताज्ञा श्री तुकाराम शीळरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम लोकत्रय करत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवाशी श्री तुकाराम देहु क्षेत्र सुखासी श्री तुकाराम रत साम्य सुखाशी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महाअमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापोत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम
तू आकळीत कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा श्री 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 तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं दलितं मधुरं वसनं मधुरं ललितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं
भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरम् वेणुर्मधुरो रेणुर्मधुरं पाणिर्मधुर पादौ मधुरौ पाणिर्मधुर पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरम् नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरम् रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरम् करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरम् वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरम् सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरम् युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरम् दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरम् दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवी ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारेला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी जगेली न त्यागिती दिव्य लोकाशिनी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय देह जाईल जाईल यासे काळबा खाईल कारे नुमगसी दगडा कैसी हत्ती घोडे वाडा लोडे बालिस्ते सुपती जरा आलिया फजिती शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे दगा कारे नुमगसी दगडा कैसी हत्ती घोडे वाडा विश्वमौली ज्ञानोबरायाच्या दरबारात ज्ञानोबरायाला प्रिय असणाऱ्या तुकोबरायाच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं आपण हे 375वं वर्ष संपन्न करत आहोत आणि अशा महान पर्वावर आणि दिवाळीच्या महान पर्वाच्या संधीमध्ये या काळामध्ये कार्तिकीच्या संधिकालामध्ये श्री गुरु बाबांच्या नेतृत्वात सालाबादप्रमाणे संपन्न होणारं हे ज्ञानसत्र आणि त्या ज्ञानसत्रामध्ये या दासाला एक आहुती टाकण्याचं सद्भाग्य पूज्य महाराजांच्या आज्ञेने प्राप्त झालेलं आहे. चालू असणारा श्रीमद जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याच्या अभंगाचं हे अष्टदशा त्यातील क्रमानं चालू असणारा 2447 क्रमांकाचा हा अभंग. नरदेहाचं भांडवल सगळ्यांना प्राप्त होऊन सर्वांनाच नरदेहानं काय केलं पाहिजे याचा विवेक नाही आणि असा नरदेह प्राप्त होऊन काय केलं पाहिजे याचा विवेक करण्याकरताच आडराने भरले जग, जे आडरानाला जग भरलेलं आहे त्यांना सन्मार्गावर लावणारे संत नरदेहाला डोळ्यासमोर ठेवून यांनी नरदेहानं काय केलं पाहिजे त्यांना विवेक समाजाला संत देत असतात. आणि ते देत असताना दोन प्रकारे गाथ्यामध्ये आपल्याला देहाच्या संबंधाने विचार दिसून येतो. देहाचं महत्त्व सांगून परमार्थाकडे प्रवृत्ती आणि काही ठिकाणी देहाचं नश्वरत्व सांगून देहाकडे प्रवृत्ती. एवढा पवित्र असणारा नरदेह प्राप्त झाला आणि एवढा चांगला नरदेह पुन्हा मिळणार आहे का? मग अशा दुर्लभ नरदेहातून दुर्लभ परमात्मा प्राप्त केला पाहिजे असा एक विचार. आणि नश्वर देह आहे, कधी जाईल याचा भरोसा नाही, म्हणून वेळ फार कमी आहे, तेवढ्या वेळात देव प्राप्त करून घेतला पाहिजे हा एक विचार. म्हणजे देहाचं नश्वरत्व आणि देहाचं महत्त्व सांगून देहा परमार्थामध्ये सर्वांची प्रवृत्ती करण्याचा तुकोबरायचा जो प्रकार आपल्याला दिसून येतो त्यामध्ये हा विचार आहे की बाबा हा नरदेह आहे, तुला चांगलं वाटतं ठीक आहे, पण या नरदेहाबद्दल तू गाफील राहू नको, कारण हा देह जाईल जाईल, हा देह जाणार आहे जाणार आहे, यासी काळबा खाईल, यासी काळ खाणार आहे, खाणार आहे म्हणजे खातच आहे, तरी याची स्थिती नासत जाय क्षण क्षणा प्रति.
घडी घडी काळ वाटे याची पाहे. शरीराला खातच हा काळ काय होतोय, खातोय, कधी खाईल याचा भरोसा नाही. म्हणजे काय, देह मृत्याचे भातुके तुकोबराय म्हणतात. आपला जो देह आहे हा काळाचा खाऊ आहे, हा त्याचा खाऊ आहे. आणि जसं खाऊ असला की लेकराला खाऊकडे लालसा असते, तशी हा काळाचा खाऊ हा देह आहे. म्हणून तो देह काळाशी आला खाऊ, तो खाण्याकरता धावत असतो. बरं, तो खाण्याकरता एवढं प्रवृत्त आहे, तो क्षणक्षणाला या देशाची झीज जे होते, म्हणजे तो काळाच्या तोंडात चालला यात नवलच नाही. पण ह्या देहाचं प्रारब्ध कधी संपतं याचा ग्रास मी कधी घेतो याकरता तो काळ प्रवृत्त आहे म्हणे. पाहे पा केवढा पसरला असे चवडा, आणि करून या माझे वडा आकार गज, असा आ करूनच तो काळ बसलेला आहे. काय, दास याच्याबद्दल एक विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. काळानं केवढा आ केलेला आहे. माणूस खायला बसला की काही काही पदार्थ असे असतात की त्याला प्रतिष्ठा राखून खाता येतात. गुलाबजाम लाडू हळूच फोडायचा, हळूहळू खायचा. पण पाणीपुरी नावाचा प्रकार असा आहे, तो प्रतिष्ठा राखून खाताच येत नाही. तो भर रस्त्यात तोंड भलं मोठं करून आ करावा लागतो. आणि तो आ केवढा करावा लागतो, जेवढी पाणीपुरी आहे तेवढी. तसं आपल्या सगळ्यांचे देह म्हणजे पाणीपुरी आहेत. आणि आपल्या पाणीपुरी जेवढी मोठी, काळानं तेवढा मोठा आ करून ठेवलेला आहे. कधी खाईल याचा भरोसा नाही. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल. ह्याला काळ खाणार आहे. पण का रे न मग असे दगडा, अरे मग देह जाणार आहे, मग अशी कोणता दम आहे तुझ्या अंगामध्ये की ज्यामुळे तू एवढा गाफील राहिलेला आहेस. आणि या नरदेहामध्ये परमात्म्याचं भजन न करता हे विषयाचरण करत आहेस. आणि मग कसं असतं, एखाद्या गावात एखादा माणूस उगा दुबळा असतो, पण त्याच्या तोंडात फार जोर असतो. मग गावातल्या बाकीच्यांना जर विचारलं का हो, ह्याच्या अंगात कसलीच ताकद नाही, आणि ह्याच्या तोंडात एवढी बळ कसं, एवढा बोलतो कसा हा. मग गावचे लोक सांगतात, महाराज तोंड फक्त याचं आहे, ह्याला बोलवणारा टाग्या त्याचा शहरात राहतो म्हणले, त्याच्या जीवावर हा बोलतो. म्हणजे एखाद्याच्या जीवावर जसा एखादा व्यक्ती मस्ती करतो, तसा हा जीव जर कदाचित तुला असं वाटत असेल माझं वैभव आहे, माझ्याकडे राज्य आहे, वैभव आहे, आणि या मस्तीवर जर तू गाफील राहत असेल तर बाळ ऐक, हे दगडा ऐक, बाळा चालू तोंडातून चुकून, दगडा ऐक, कैसी हत्ती घोडे वाडा, हा वाडा, ही संपत्ती, ही घोडे, हत्ती, तुझे वैभव हे कसलं आहे. क्षणभंगुर हे जाय न कळता, आणि ग्रासगिळी सत्ता नाही हाती. आणि तू या देहाला जो आनंद भोगण्याकरता कधी लोडे, बालिस्ते, सुपत्ती, सुंदर गादी, गिरदे, सुंदर असे लोड, तके घेऊन जो देहाला आराम देतोयस ना, पण आता तुला बरं वाटतंय, पण ऐक, शेवटी हो जरा आली या फजिती, शेवटी मात्र तुझी फजिती होणार आहे. कारण या गाद्या आहेत, हे लोड आहेत, यामध्ये जरी तू रमत असला तर म्हातारपण आल्यानंतर हे मोठं अवघड आहे. तो कोबरायचा अजून एक प्रमाण आहे, किती चांगल्या गादीवर झोपला, शेवटी तुला गोवऱ्याच्या शिरावर, आपलं चितेवर शेकी गोवऱ्या संगती, असं एक महाराजांचं प्रमाण आहे. पूर्व पाने खाशील उदंड, अंती जाशी सुकल्या तोंड, त्याच्यातच एक चरण आहे की शेकी गोवर या संगती, आधी पलंगी पहुडती, शेवटी गोवर्याच्या सांगाती. म्हणून सावध हो म्हातारपणी. म्हणजे हे जे सगळं जे तुझं वैभव आहे, तुला म्हातारपणी जर सुख देत नाही तर मेल्यावर देईल का, असा एक आपल्याला अनुमानाने विचार तुकोबरायांनी मांडलेला दिसून येतो. बरं, त्यानंतर तुला जर काही लोकांना दोन प्रकारच्या वैभवावर मस्ती असते, एक तर हे भौतिक वैभव आणि एक आपला परिवाराचं वैभव. आणि यांच्याबद्दल जर तू गाफीत असेल तर ऐक, शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडवितीश येताते. भोरड्या म्हणजे बेरड लागलं म्हणतो ना आपण एखाद्या झाडाला, ती कीड असते, ती कीड झाडाला काय करते, खोकळं करून टाकते. तसं तुझे शरीरा संबंधाचं जे काही नातं आहे, पत्नी असेल, मुलं असतील, हे सगळे हे केवळ जसं ते बेरूड लागले एखाद्या झाडाला की त्या झाडाला नष्ट करून टाकतं, तसे शरीर संबंधाची सगळी जी नाते आहेत
तुला प्राप्त झालेल्या नरदेहाचं वाटोळं करण्याकरता आहेत. महाराजांचे अनेक प्रमाणे या संबंधानं आहेत आपल्याला पाहायला मिळतात. रंगी रंगे रेश रंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दर्शी अभिलाष जने, नवे तुझा हा परिवार आणि द्रव्यदारा क्षणभंगूर. म्हणून बाबा हे शरीराचं जे काही नातं आहे, हे शरीराचं नातं म्हणजे कसं आहे, जसं एखाद्या पिकाला बेरड लागावी, बेरड नावाची कीड लागावी, त्याप्रमाणे हे सर्व नाते आहेत. म्हणून तुला सांगतो, तुला असं वाटत असेल की आता म्हातारा झालोय, तर असं काही काळजी करू नको. अजून तरी होई जागा. गेलेला काळ जाऊ दे, पण आता तरी जागा हो. म्हणून गेला काळ न पाहता केली मागे नको पाहो, तुझं जमान आम्ही आहो. तुकोबारायचं प्रमाणे आता तरी पुढे हाची उपदेश. म्हणून आपल्याकडे क्रम सांगितला जातो पहा. म्हणे किती आमचं आयुष्य फार थोडं राहिलं, किती थोडं राहिलं. काय नाही, थोड्या आयुष्यामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती करता येते. ध्रुवासारख्या भक्तांनी 5 महिन्यात देवाची प्राप्ती करून घेतली. परीक्षितीला हो दिसा 7 दिवसातच कोणी राजा परीक्षितीने देवाची प्राप्ती करून घेतली. एवढंच नाही, 1 तास उरला होता राजा खटवांगा रायाला, त्यानं सुद्धा आपली भाग्यदशा 1 तासामध्ये प्राप्त करून घेतली. आणि त्याही पुढचं उदाहरण म्हणजे मरायला टेकला होता, अजामिल अंत मरणाशी आला, तोवरी स्मरला नाही तूज. आणि जेव्हा त्याने तो यमाचा पाश पडलेला आहे, विष्णुदूतानं तो पाश तोडलेला आहे, दोघाचा संवाद ऐकलेला आहे, आणि मरणाची वेळी करी आठवण त्यालागी विमान पाठविले. म्हणजे मरण क्षणाच्या पर्यंत जरी, म्हणजे गुरुवर्य बाबांचंच वाक्य सांगायचं ठरलं तर मरणपूर्व अव्यवहित पूर्व क्षणी त्या क्षणाला जरी आम्हाला परमार्थ करण्याची बुद्धी झाली तरी चालतं. म्हणून अजून तरी होई जागा. गेलेलं काळ जाऊ दे, पण आता तरी जागा हो. कारण आता जर जागा झाला नाही तो का म्हणे पुढे दगा. तुकोबारायचं प्रमाण काय, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजला नाडोनी भागा, कैसे आसोनी ठाऊके नेना. आणि जर तुम्ही जाणले नाही, जागे झाले नाही, तर दुःख पावाल पुढिले पेना. मग पुढचा मुक्कामाचं म्हणजे जन्मजन्मांतराचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. तो का म्हणे पुढे दगा. म्हणून कार्य नुमगसी दगडा कैसी हाती गोडे वाडा. म्हणून दगडा सावध हो, विचार कर. दगडा म्हणण्याचं तात्पर्य जसं दगड पाण्याने भिजत नाही, उन्हाने तापत नाही, तसं चांगल्याही विचारानं सावध न होणारा, वाईट अनुभव येऊनही सावध न होणारा असा दगड. म्हणून त्या बुद्धीने आपल्याला एक विचार ह्याचा घेता येईल. यापुढे आता एक प्रकरण चालू होतं 5-6 अभंगामध्ये. काय, भगवत भक्त देवाशी अनेक प्रकाराने संवाद करतात. तर कधी कधी प्रेमाच्या भांडणातूनही देवाशी काय करत असतात, संवाद करत असतात. कधी करुणा बुद्धीने बोलत असतात. आता हे 4-5 अभंग जे क्रमानं पुढे येणार आहेत, त्यामध्ये काही अभंगामध्ये करुणेची छटा आहे, काही अभंगामध्ये भांडणाची छटा आहे. त्यामधला एक अभंग, मागे बहुता जना राखिले आडणी, धावसी निर्वाणी नाम घेता, ऐसे ठावे झाले मज बरव्या परी, मन वनी करी धावा तुझा, माझी विषयी तुझं पडीला विसरू, आता काय करू पांडुरंगा, अजून का नये तुम्हासी करुणा, दुरी नारायणा धरिले मज, तो का म्हणे जीव जाऊ पाहे माझा, आता केशी राजा घाली उडी. काय, 2 प्रकार आहे की आपण देवापर्यंत जाणं, आणि जेव्हा आपल्याला देवापर्यंत जाता येत नाही तेव्हा देवाला आपल्यापर्यंत बोलवणं. ह्या 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. जगद्गुरु तुकोबाराय कधी आपण देवापर्यंत जातोय या बुद्धीने परमार्थाची साधना करतात, तर कधी कधी देवाला हाक मारतात. त्यात देवाला हाक मारणारा अभंग की हे देवा, मागे बहुता जना राखिले आडणी. मी असं ऐकू नये की तू मागे अनेक जणांना त्यांच्यावर संकट आलं असता, त्यांच्यावर अडचणी आली असता, तू काय केलेस, त्यांना राखलेलं आहे, त्यांना राखलेलं आहे. धावसी निर्वाणी नाम घेतात. त्यांच्या अंतकालाला ते नुसतं नाव घेतलं, तो धावत आलेला आहे. किती धावत आलेला आहे. त्या गजेंद्राच्या बाबतीत आपल्याकडे प्रसिद्ध आहे, हा कहे लक्ष्मी तर ती कहे गजराज, किंवा त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. त्या गरुडाच्या वेगाच्या बाबतीत असं सांगितलं की आपल्या मनाचा वेग किती आहे, तर त्या मनाच्या वेगापेक्षा 100 पटीनं वेग त्या गरुडाचा आहे म्हणे. एवढा वेगवान आहे. जर इथून पुण्याला जायचं ठरलं, पायी जायचं ठरलं तर 5 तास लागतील. वारीच्या वाटेनं आपण जसं चालतो त्या अंगाने न थांबता चाललो तर, म्हणजे 22 किलोमीटर जर धरलं आपण तर 5 तास लागतील. तोच प्रवास जर दुचाकीनं म्हणजे सायकलनं केला
तर अर्धा पाऊण तास लागेल. तोच मोटरसायकलनं केला आणि ट्रॅफिक जर नसली तर 20-25 मिनटात होईल. तोच प्रवास जर हेलिकॉप्टरनं करायचा ठरला तर काही मिनिटात होईल. पण मनानं करायचा ठरला तर जाता येता नलगे वेळ. एवढ्या वेगवान मन आहे आणि या मनाच्या वेगापेक्षाही 100 पटीने वेग त्या गरुडाचा आहे म्हणे. एवढा वेगवान असणारा गरुड तो जेवढा धावतो आणि मग भक्ताने हाक मारल्यावर त्या गरुडालाही मागं टाकून त्यांनाही ओव्हरटेक करणारा तू आहेस, पुढे जाणारा तू आहेस. धावस निर्वाणी नाम घेता ऐसे ठावे झाले मज बरव्या परी. हे मला कळालं देवा, मला कळालं की तू कोणाला काही अडचण आली तर धावतोस. कोणी जर तुझं नाव घेतलं तर कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता हाके सरसी उडी आणि धावून या स्तंभपोडी. हे मला कळालेलं आहे आणि मी तुझ्यापर्यंत येण्यात असमर्थ आहे आणि तू धावतोस, लोकाला संकटात धावून सामोरा येतोस किंवा नाम घेतल्यानंतर धावत येतोस. हे सगळं ऐकून म्हणून मी तुझा धावा करतोय, अन्यथा मी केला नसता. म्हणून करी धावा तुझा. आणि देवा माझ्याविषयी तुझं पडीला विसरू, आता काय करू पांडुरंगा. सगळे लोक हाक मारतात. गजेंद्रानं हाक मारली, तू धावला. द्रौपदीने हाक मारली, तू धावला. हे पुराणात ऐकलं, ह्या सगळ्या संतांच्या मुखातून ऐकलं आणि हे ऐकून मी तुला हाक मारण्याकरता प्रवृत्त झालो आणि तू अजून येत नाही. माझा तुला विसर पडलाय की काय? माझ्याविषयी तुझं पडीला विसरू. आणि जर देवा माझ्याविषयी जर तुला विसर पडला असेल तर आता काय करू पांडुरंगा? तुम्ही सांगा आता मी काय केलं पाहिजे? का माझा विसर पडिला माय बापा? सांडियली कृपा कवन्या गुणे कैसा कंठोन्या राहो संसार काय एक धीर देऊ मना. बरं देवा तुझ्या भेटी वाचून तुझ्या विरहामध्ये चिंता, जागर, उद्वेग, ताणवता, मलिनांगता, प्रमाद, व्याधी, उन्माद, मोह, नवे नवे मृत्यू सम माझी अवस्था झालेली. जुरोने पांजरा होप आहे आता, हो प्राण रिगोप आहे कुडिये सांडूनी. अशी अवस्था माझी झाली आणि अजून का नाही तुम्हाशी करू ना. आणि एवढं होऊन सुद्धा देवा मी तुला एवढं हाक मारतो तरी सुद्धा अजून तुला माझी करुणा काय येत नाही? दुरी नारायणा धरले मज. नारायणा मला असं दूर का बरं धरलं? असं करू नका, असं करू नका. तो का म्हणे जीव जाऊ पाहे माझा आता केशराच्या घाली उडी. आणि देवा ऐका, आता जीव जाण्याची वेळ आली आणि मला भीती काय आहे? मला भीती काय? माझं मरण येतं, मी मरणार आहे याची मला भीती नाही देवा, याची मला भीती नाही. पण जर मी एवढा हाक मारूनही तू आला नाहीस तर यात तुझी बदनामी आहे आणि माझ्या परमार्थाचं काय फळ आहे? मज ते हसतील संत जे देखील ती मूर्ती म्हणत म्हणून उद्वेगले चित्त हाच भक्त असा ऐसा दिसे. ज्यांनी देवाचा सगुण निर्गुण साक्षात्कार करून घेतलेले महात्मे जेव्हा मला विचारतील काय तुकोबा परमार्थाची काय पावती आहे, भेटला का देव, त्यांना मी काय सांगेन? म्हणून देवा आता असं करू नको. माझा जीव जाऊ पाहतोय, मी मरण्यासारखी अवस्था माझी झालेली आहे. मरणप्राय माझी अवस्था झालेली आहे. म्हणून आता लवकर धावते आणि मला याच्यातून सोडवून आपलंसं कर. अशाच आशयानं पुढं तुकोबारे बोलताना म्हणतात, कळले माझा तुझं नवे रे आठव काय काजे जीव ठेवू आता. तू काय करसी माझी या संचता धिगये अनंता झाले जिने. पतित पावन राहिली ही आशा ऐकोनी ठसा कीर्ती तुझी. आता कोण करील माझा अंगीकार कळले निष्ठुर झालाशी तू. तो का म्हणे माझ्या मांडिली निरास करीतो जीवा नास तुझ्यासाठी. तुकोबारा आहे. आणि मग काय, जेव्हा करुणा भाकूनही जेव्हा देव येत नाही तेव्हा संत थोडे हट्टाला पेटतात. हट्टाला पेटूनही अतिउद्विग्न होऊन भाषा करतात. का रे देवा, का रे देवा? एवढं त्या गोपिकांकरता धावतो, यांच्याकरता धावतो. कधी कधी देवा मला तुझी अशी चीड येते. ते तुकोबारांनी कालिया प्रकरण एवढं गोड नटवलंय, फार गोड प्रकरण आहे कालिया प्रकरण. म्हणून हे उरले ते शेवटी लावे तू काय ना, या संबंधाने एक फार परंपरेनं गोड चिंतन आहे. पहा, थोडं विषयांतर होईल पण एकाच मिनिटात तो विचार मांडून जातो. की आपल्याकडे परंपरेनं आपण असं सांगतो की नामदेव यांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. काही अभंग लिहिले, 4 कोटी राहिले. महिपती बाबा लिहितात की 4,55,00,000 अजून काही संख्या महिपती बाबानं मांडलेली आहे. ती अभंग पूर्ण करण्याकरता तुकोबाराने अवतार घेतला. पण संत वाङ्मयात अशी 2 प्रमाणं सापडतात की नामदेव रायाने कवित्व पूर्ण केलं.
त्यांचे सद्भक्त परिसा भागवत, त्यांनी नामदेवरायाची जी आरती लिहिली त्यात प्रमाण काय आहे? जन्मता पांडुरंगी जिवेवरी लिहिले आणि शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले, पूर्ण केले, रचिले, उरले राहिले असं नाही. समाधीत सुद्धा तसा एक विचार येतो की अभंग संख्या तू पूर्णत्वाला नेली, अभंगत्वा सिद्धीसी नेले, अशा अर्थानं देवाच्या मुखातले शब्द आहेत नामदेवरायाच्या बाबतीत. मग याची संगती काय? याची संगती लावताना तुळशीदास महाराज नामदास संगती लावायचे. ते म्हणायचे तुकोबारायांनी नामदेवरायाचे उरलेले अभंग नाही लिहिले, म्हणून तुकोबारायांनी नामदेवरायाचे उरलेले विषय हाताळले. जे विषय सांगायचे राहिले होते नामदेवरायांना ते हाताळले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळक्रीडा. नामदेवरायांनी बाळक्रीडा लिहिताना फक्त चरित्राला न्याय दिला, एवढा काटेकोरपणे दिला की दशमस्कंदातला एक श्लोक घ्यायचा आणि त्या अर्थाचा बाळक्रीडेतला अभंग पाहायचा. पण त्याच्या उलट तुकोबाराची बाळक्रीडा अशी आहे, तिथं चरित्राचा जास्त विचार नाही आहे, त्यातील चरित्रातील तत्त्वज्ञानाचा विचार जास्त आहे. मग तुकोबाराच्या बाळक्रीडेतली जी विशेषता आहे, मग आपल्याला दिसून येतं की जे नामदेवरायांनी तिथं राहायचं सांगायचं राहिलं होतं असं म्हणण्याचं धारिष्ट करीत नाही, पण सांगायचं ठेवलं होतं असं म्हणू फार तर आपण. ते सांगण्याकरता, राहिलेलं सांगण्याकरता तुकोबारायचा अवतार आहे. त्या बाळक्रीडेतला विचार असा आहे की सगळे भक्त देवाची वाट पाहतात की देव मला भेटावा, आणि हा परमात्मा कालिया प्रकरणामध्ये डोहात गेला, उडी टाकली. कालियाच्या पत्नीने कृष्णाला पाहिलं, देवाला पाहून तिचं रूप ती त्या रूपाला अत्यंत मोहित झाली. कालियाच्या मागे चेंडू पत्नीपासून तेजपुंजराशी देख येला, तिची अवस्था झाली. अवस्था झाल्यावर तिने सांगितलं, कृष्णा कशा करता आला रे? आणि काय नाही, माझा चेंडू घेण्याकरता आलो. अरे जीव आहे तर चेंडू किती भेटतील, लवकर जा, फार विचित्र आहे तो, चांगला स्वभाव नाही त्याचा. पण तो कोबाराय म्हणतात मोठ्याने बोललो तो भय नाही म्हणी आणि केला उठवणी काळ जागा. म्हणजे विस्तार मला जास्त करायचं नाही, मला पाहिजे ते एवढंच आहे की त्या कालियाची देवाला भेटावी अशी इच्छा नाही. हो, देवाने मला भेटावं अशी त्याची साधना नाही, देवानं मला भेटावं अशी इच्छा नाही, तरी त्याला तू बळच जातो, त्याला उठवतोस आणि भेटतोस. आणि मी इतके हाका मारतो आणि मला भेटायला काय बिघडत तरी तुझं? त्याची इच्छा नाही तरी त्याला उठून भेटतो आणि मी एवढा धावा करतो. का बरं देवा, हे वागणं बरं नाही, बरं नवं असं म्हणायचं होतं मला. कळले माझा तुझं नवे रे आठव, आणि मला आता लक्षात आलं देवा, तुला माझा आठव येत नाही, काय काळजी जीव ठेवू आता. आणि तू जर एक आहे, आम्ही जीवनच तुझ्याकरता धारण केलं, त्वयी धृता सव. गोपिका म्हणतात, देवा आम्ही कधीच तुझ्या विरहात मेलो असतो, पण केवळ तुझ्याकरता प्राण धरलेले आम्ही, आता जीव ठेवायचाच कशाला? नाही नाही, आता असं वाटतं काय काळजी जीव ठेवू, आता जीव ठेवायचा नाही. तो काय करसी माझी असंचित. कधी कधी देवा मला असं बी वाटतं रे, या भावछटात भिन्न भिन्न, कधी कधी देवा मला असंही वाटतं रे, तू मला भेटायला न येण्याचे कारण काय असतील? कदाचित माझं कर्म असेल. आणि देवा कर्माच्या बाबतीत माझी असंचित, तू काय करशी माझी असंचित, कदाचित माझं कर्म आडवं येत असेल आणि कर्माच्या बाबतीत तूच पराधीन आहेस, तर माझ्या कर्माला काय करशील? बाजीराव महाराज जवळेकर यांच्या निर्वाण काळामध्ये मी जवळ गेलो त्यांना भेटायला एकदा. तर त्यांच्या अंगामध्ये जवळजवळ स्कॅन केलं होतं मृत्यूच्या आधी 2-3 महिने, तेव्हा 70 ते 80 गाठी होत्या कॅन्सरच्या शरीरामध्ये. मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा बगलातली गाठ माऊली नारळा एवढी होती, तव्यासारखी पोळत होती. मी तेव्हा बाबाला म्हटलं, बाबा आमचं तर देव ऐकत नाही, देव तुमचं ऐकेल. त्रास होत असेल तर तुम्ही देवाला सांगा, आम्हाला सांगा. तेव्हा त्यांच्या तोंडातून एक चरण होतं, ते लय गोड आवडलं मला. ते म्हणले, बुवा आपलं दुःख जीवाला सांगून फायदा नाही, तो दूर करू शकत नाही, आणि आपलं दुःख देवाला सांगून तरी काय फायदा? माझे प्रारब्ध जी गाढ आहे आणि तू बापुढे तया पुढे. माझं नशीबच एवढं गाढ आहे, ज्या प्रारब्धापुढे तूच बापुडा होतो, तुलाच कर्मे राम वनवासा गेला, अशी स्थिती आहे. तर माझ्या कर्माबद्दल काय करशील? म्हणून देवा कधी कधी मला असं वाटतं, तू काय करशील माझी या संचिता,
धिग हे अनंता झाले जेणे. पण माझ्या जीवनाचा मला धिक्कार वाटतो. साधना करूनही तो भेटत नाही, आयुष्य जायला लागलेलं आहे. आणि देव ऐकलं का? पण मला एक आशा आहे रे, आज न उद्या तुम्हाला भेटशील. म्हणून शबरी रोज संध्याकाळी आज राम आला नाही अशी हताश होत नव्हती. उद्या राम येईल हे आशेनं पुन्हा वाट बघत होती. निराश व्हायचं नसतं. म्हणून भक्तानं कशी देवाची वाट पाहायची असते. देवा काय नाही म्हणजे मला अजून आशा आहे. पतित पावन राहिलो हे आशा ऐकून ठसा कीर्ती तुझी. देवा मी तुझी अशी कीर्ती ऐकली, तू पतित पावन आहेस. आणि पतित पावन हा तुझा ठसा असल्यामुळे, ही तुझी कीर्ती असल्यामुळे त्या आशेवर मी अजून तुझी वाट पाहतोय. आणि देव ऐक, मी वाट पाहणारच. ललिते जाग, कृष्णाला बोलून आण. ललिता हिरमुसल्या मुखानं वापस आली. मी काय झालं? म्हणे आला नाही तो. नाही आला? काय म्हटला तो? मला तेवढंच काम आहे का तुला भेटायला यायचं? मला भरपूर काम आहेत, मी येणार नाही म्हटलं. मग ललिते ऐक म्हटले, एक तर आता मृत्यू येईल, नाहीतर तो येईल. माझ्या जीवनात दोनच येणार आहेत. एक तर मृत्यू येईल किंवा कृष्ण येईल. आता फक्त वाट याची पाहते, तो आधी येतो का मृत्यू आधी येतो. पण ऐकलं का? मरेपर्यंत मी त्याची वाट पाहणारच आहे. पण देवा मी तुझी पतित पावन अशी कीर्ती ऐकलेली आणि ती आशा धरून मी तुझी वाट पाहतो. आता कोण करील माझा अंगीकार, कळले निष्ठुर झाला शेतू. आणि देवा तू जर मला अवेर केला, माता कापी गळा तेथे कोण राखी बाळा. आणि माझ्याबद्दल तू आता निष्ठुर होऊ नको, माझा अंगीकार कर. आणि आता कोण करील माझा अंगीकार, आणि तू जर केला माझा अंगीकार करील कोण. आणि कळले निष्ठुर झाला शेतू, कदाचित तू निष्ठुर झालास की काय असं मला वाटायला लागलं. तो का म्हणे माझी मांडिली निरास, करीतो जीवा नास तुझ्यासाठी. आणि देवा मी एवढी वाट पाहतोय, मला वाटलं या कार्तिकीला नाही पुढल्या कार्तिकीला, आज नाही उद्या, ही वारी झाल्यावर नाही तर त्या वारीला भेट देशील. पण प्रत्येक वेळा निराश माझ्या वाट्याला, निराशा माझ्या वाट्याला येते. आणि देवा जर अशी जर निराशा येऊ लागली तर मी तुझ्याकरता जीव देईन. बघ तुला काय करायचंय. उद्या पेपरला बातमी ही येईल की तुझ्याकरता तुकोबाने आत्महत्या केली किंवा जीव सोडून दिला. बरं देवा तुला मला भेटायचंच नव्हतं, कदाचित आम्हाला भेटायचंच नव्हतं, तर ही असा तुझा धिंडोरा कशाला पिटून ठेवलास रे. तरी का मागे वाया कीर्ती वाढविली जनात आपली ब्रिदावडी. हो मी भक्ताला भेटत असतो, पतिताला पावन करत असतो. ही तुझी जी ब्रिदावडी आहे ना, अशी जी जगामध्ये विख्यात करून ठेवली, ती कशाला वाढवली? मग तू काय वाढवण्याची गरज होती का? ती कीर्ती जर आमच्या कानावर आली नसती तर आम्ही आमचं काय करायचं ते केलं असतं. पण ती कीर्ती ऐकूनच आम्ही प्रवृत्त झालो ना. मग का वाढवली ही कीर्ती? आणि मग देवा असं असतं, माणसानं शब्द फेकला की मग तो झेलायचाही असतो. मुळात जो झेलता येईल तोच फेकायचा असतो. देवा आता एक कर, साच करिता आता फिरसे मागारा, ठाईचे दाताराने नवेची. देवा आता ऐक म्हटले, ते बाकी मला काही माहीत नाही. आता तू एकच केलं पाहिजे. इतके दिवस झाले आता ठीक आहे, पण आता मला तू भेट दिली पाहिजे. आणि देवा तुझं ही जी कीर्ती आहे त्या कीर्तीची लाज तू राखली पाहिजे. आणि देवा तू जर मला जर श्रीमुख तुझं दाखवलं नाही, कोणतं जे संतांना दाखवलं ते, तर मी धावत पळत जाईन. आणि तुझ्या आधी जरी तुझा वेग एवढा असला की गरुडाला मागं टाकणारा, तरी मी त्याच्या आधी वेगानं जाईल आणि संतांना जाऊन सांगेल, तुझी सगळ्या खोड्या करेल, तुझी तक्रार करेल, तू कसा आहेस म्हणून. संताचे श्रीमुख कैसे दाखविसी, पुढे मात्र त्याचे सांगेन. आणि मग संत जे कीर्तनात आम्हाला सांगतात, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला देवादी देव बरवा. आणि तू जर मला भेट दिली नाही, आधी ज्ञानोबाकडे जाईल, आधी तुकोबाकडे जाईल आणि त्यांना सांगेल हे कीर्तना सांगायचं बंद करा. नुसती त्याची ब्रिदावळी आहे, त्याची चर्चा आहे, तो काही भेटत नाही, काय होत नाही, हे ध्यानात ठेवू, ध्यानात राख. घेईन डांगोरा तुझ्या नामाचा, नवी अनाथाचा नाथ आहेसा. आणि देवा तू मला हलक्यात घेऊ नको. रोज 2 कीर्तन आहेत मला. रोज लोक माझ्या समोर असतात, रोज गाव बदलून असतो. असा तुझा धांडोरा पिटवीन, अशी तुझी बदनामी करील. घेईल डांगोरा तुझ्या नामाचा, नवी अनाथाचा नाथ आहेसा. आपण अनाथा कोवसा म्हणून त्याच्याकडे जातो, पण अनाथाचा नाथ नाहीये, काय नाहीये, बिलकुल नाही. हे थोतांडे हे ध्यानात राहू दे. आणि ऐक,
तो का म्हणे आम्ही राहिलो मरुनी, तो का होसी धने निमित्ताचा. आणि देवा इकडं पाय म्हटलं, तू जर भेटायला नाहीच आला, एक तर तुझी बदनामी करील, आणि इकडं पाय असं बी मरणार आहे तसाही मरणार आहे. तू भेटला तरी मी मरणारच आहे, नाही भेटला तरी मरणारच आहे. आणि मग माझ्या मरणाला तू निमित्त होऊ नकोस. हो, हे बरं नाही. हो, तुझी अपकीर्ती होईल. नाही तिकडं पहा, तू का म्हणे आम्ही राहिलो मरुनी, एरवी आम्ही मरणारेच आहोत. किंवा दुसरी गोष्ट, तुझ्या वियोगात आमचं जगणं म्हणजे काय आहे, मेल्या मरण प्रायच आहे. हो, काय अनेक प्रमाण आहेत ना. वियोग तो 30 त्याच्या उपचारे विष नाही आईबद्दल आहे की जिने तोची वरी एरवी मरण. ते भगवत भक्त तोपर्यंत जगतात म्हणे, देवाची सेवा करतात. एरवी त्यांना ती काय आहे, मरणप्राय अवस्था असते. एरवी आम्ही आधीच मरून राहिलो आहे तुझी भेट न झाल्यामुळे. आणि पुन्हा जर असं जर मेलो तुझ्या भेटी वाचून, तर तू त्या निमित्ताला धनी होशील. तू धिगजीने ज्याचा स्वामी ही नवर. हां हां. तर विचार असा आहे, मला ते प्रमाण उपस्थित होत नाहीये. म्हणून तुझी कीर्ती जाईल आणि माझ्या मरणाला तू निमित्त होऊ नको. आणि देवा जाऊ दे रे, हे ऐकलं काय, कीर्ती काय काय कानावर आली ते सोडून दे. पण जे तू कंठारावानं स्मृती ग्रंथामध्ये म्हणतो, श्रुती स्मृती ममय वाज्ञा, श्रुती स्मृती ही माझी आज्ञा आहे, पुराणं हे सगळे काय आहे, श्रुती जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, ही तुझी वाणी आहे. आणि देवा ऐकलं का, म्हणजे संत जे बोलले तुझे कानावर आमची कीर्ती पडली, त्या कीर्तीसारखा तू वागत नाही तर सोडूनच दे. पण आम्हाला न भेटल्यामुळे तुझे अशा वागण्याने पुराणांना सुद्धा लाज वाटायला लागलेली. लाजती पुराणे आणि वेदा येऊ पाहे उने. पुराणाला सुद्धा लाज वाटायला लागलेली आहे. कारण पुराणांनी हाका मारून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, सांकेत्यम पारी हास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम आशेष अगहरम विदुहो. संकेतानं कसंही त्याचं नाव घ्या, कसाही त्याचा आठव करा. आठव केला तो सगळे जीवनातले पाप घालवतो आणि देव भेट देतो. ते आगता इव असा एक चरण आहे पहा नारदाच्या चरित्रात. नारदाने जेव्हा व्यासांना उपदेश केला भागवताचा आणि आपलं पूर्वचरित्र सांगितलं, तेव्हा नारदाने सांगितलं, आता या कल्पामध्ये मला देवाने ब्रह्मविना दिली, जी सप्तसुराने मंडित आहे. आता मी विना वाजवला, जणू काय मी त्याला हाक मारली, पाचारिल्या सरीसे पावे. मी त्याला बोलवलेलं नसतं, पण जणू काय हाक मारली असा तो आमच्या मागे पुढे धावतो येतो. अशी पुराणाने कंठरवाने तुझी कीर्ती गायलेली. हो, आणि त्या पुराणांना सुद्धा लाज वाटायला लागलेली आहे. अरे अरे, आम्ही कोणाबद्दल काय बोलून बसलो, आम्ही कोणाबद्दल काय बोलून बसलो. काय होतं, एखाद्या कीर्तनकाराचं चांगलं कीर्तन आपल्याला वाटलं आणि आपण जर एखाद्या गावात त्याचं कीर्तन ठेवलं आणि तो जर जागा सोडायला लागला आणि कीर्तन भरकटायला लागलं, त्या लोकांपेक्षा ज्यांनी शिफारस केली होती त्याला भलती लाज वाटत असते. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्याला याचं कीर्तन घ्या म्हटलं या लोकांना मी. तसं त्या वेदाला सुद्धा आता लाज वाटायला लागली देवा. लाजती पुराणे वेदा येऊ पाहे उने. अरे प्रबल प्रमाणामध्ये वेदाची प्रतिष्ठा आहे आणि त्या अशा प्रबल प्रमाणामध्ये ज्या वेदाची प्रतिष्ठा आहे त्या वेदाला सुद्धा उणेपण यायला लागलेलं आहे. आणि देवा काय यायला लागलेलं आहे, कारण आम्ही नामाचे धारक आणि केविलवाणी दिसोरंक. आम्ही तुझ्या नामाचे धारक आहोत आणि असे केविलवाणी दिसतोय, तुझ्या भेटी वाचून रखडतोय. आम्ही केविलवाणी दिसू. कसं आहे, जसं लेकरू आईची भेट नाही झाली जसं हिरमसून जातं, काल बोलवतं, तशी आमची तुझ्या भेटीत अवस्था झालेली आहे. आणि अजून तुझी भेट न झाल्यामुळे, खऱ्या सुखाची ओळख न झाल्यामुळे आम्ही भिकाऱ्यासारखे इंद्रियाचे कटोरे घेऊन रोज विषयाच्या दारात जायला लागलेलो आहोत. आणि आम्ही नामधार असे रंक केविलवाने जर दिसायला लागलो तर देवा हे बरं नाही. असं आमचे हालापिष्टा झाल्यामुळे आणि आमची हालापिष्टा पाहून वेद लाजायला लागले, वेदाला उणेपण यायला लागलेलं आहे. बरं ऐकलं का देवा, कदाचित तुला पुराणापेक्षा वेदापेक्षाही संताविषयी विशेष विचार आहे. आपल्याकडे असं आहे, ते वैकुंठवासी पंडित प्राण गोरे शास्त्री सांगायचे म्हणतात. मी शेखर महाराजाच्या मुखातून ऐकलेलं हे तृणावर्ताची कथा आहे ना, भागवतात वर्णन आहे की तो वाऱ्याच्या रूपाने आला
आणि निळोबाच्या बाळकिडेत वर्णन आहे तर गवताच्या रूपाने आला. मग वाऱ्याच्या रूपाने आला का गवताच्या रूपाने आला तृणावर्त. मग जसा जेव्हा पुराणामध्ये संत वाङ्मयात अधिक असा काय दिसून येतो, विरोध दिसून येतो. किंवा भागवतात अजून एक विचार असा आहे, भागवत म्हणतं की जेव्हा सर्व देव क्षीरसागरात देवाची स्तुती करायला गेले तेव्हा ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये आधी निरोप दिला. कोणी? देवानी. आणि मग ब्रह्मदेवाने प्रगट सांगितलं की बाबा काळजी करू नका, देवकीच्या गर्भाला देव येणार आहेत. आणि तेच नामदेव आहेत त्याच प्रकरणाला काय म्हणतात, आकाशाची वाणी सांगी सकळाशी, तळमळ मानशी करू नका. मग ब्रह्मदेवाच्या हृदयातून मुखात आले, मुखातून प्रगट झाले का आकाशवाणीतून प्रगट झाले. जेव्हा असे दोन पक्ष निर्माण होतात तेव्हा काय करावं म्हणले, तेव्हा ते सांगायचे. पंडित प्राण गोरेशास्त्री म्हणायचे, म्हणतात जेव्हा इतिहास आणि पुराण याच्यामध्ये विरोधाभास दिसतो किंवा विरोध दिसतो, विरोध मानण्याचं धाडस करत नाही पण विरोधाभास दिसतो इतिहास आणि पुराण, तेव्हा पुराण प्रबल मानावे, इतिहासाला गौणत्व ठेवावं. म्हणजे इतिहास आणि स्मृती यांच्यामध्ये जेव्हा विरोधाभास दिसून येतो, आपलं पुराण आणि स्मृती, तेव्हा स्मृतीला प्राधान्य द्यावं. स्मृती आणि शास्त्र याच्यात जेव्हा विरोधाभास दिसून येतो तेव्हा शास्त्र वचनाला प्राधान्य द्यावं. शास्त्र आणि वेद याच्या जेव्हा विरोधाभास दिसतो तेव्हा वेदाला प्राधान्य द्यावं. म्हणजे असं होणार नाही, पण वेदातून संत वाङ्मयात जेव्हा कदाचित विरोधाभास दिसला, म्हणजे बोलण्यामध्ये काही फरक दिसला, तर प्रामाण्य म्हणे संतांचं मानावं, संतांचं मानावं. इतके संत वचनाला विद्वानामध्ये किंमत आहे देवा. आणि देवा तुला कमी नाही. जेव्हा वालीला रामानं मारलं तेव्हा वाली म्हटला, देवा मला असं वाटलं होतं तुम्ही जे मला कपटानं मारलं हे परमार्थातही बसलं नाही आणि व्यवहारातही बसलं नाही. परमार्थात कसं बसलं नाही म्हणजे सुग्रीवाचा आणि माझा, आमच्या दोघावर तुझा सारखा जीव पाहिजे, कारण समम सर्वेषु भूतेषु, सर्वांमध्ये ब्रह्म समान असतं. मग तुझं वागणं परमार्थात बसलं नाही. आणि व्यवहारात कसं बसलं नाही, म्हणजे व्यवहारात न बसण्याचं कारण तुझी कोण पळून नेली, बायको. कोणी? रावणाने. आणि तू मैत्री कोणाशी केली? सुग्रीवाशी. म्हणजे तुझी बायको रावणाने नेली आणि तू मैत्री सुग्रीवाशी केली. त्या सुग्रीवाला विचार बरं त्याची बायको कुठे? अरे मग ज्याला स्वतःच्या बायकोचं रक्षण करता आलं नाही तो दुसऱ्याच्या बायकोचं रक्षण काय करेल? ज्याला आपली स्वतःचीच बायको सोडवता आली नाही तो दुसऱ्याची काय सोडवेल? याच्या उलट देवा तू जर सुग्रीवाच्या ऐवजी माझ्याशी मैत्री केली असती तर जास्त तर नाही पण स्पीड पोस्टनं सीता परत आली असती, युद्ध सुद्धा करायची गरज पडली नसती. आणि त्याचं देह निर्माण झालं. पण लक्ष्मणाच्या मनात खतखत राहिली. लक्ष्मणाने देवाला विचारलं, देवा खरं सुग्रीव एवढा भेकड आहे आणि वाली एवढा बलवान आहे, तरी तुम्ही सुग्रीवाशी मैत्री, आपलं वालीशी मैत्री, युती शब्द वापरत नाही, आचारसंहिता लागू आहे. तुम्ही वालीशी मैत्री करण्याऐवजी सुग्रीवाशी का केली? तेव्हा भगवंतानं जे सांगितलं ना लक्ष्मणाला, लक्ष्मणा तुला आठवतं येताना आपण शबरीच्या आश्रमावर गेलो होतो? म्हणे गेलो होतो. शबरी आपल्याला काय म्हटली? काय नाही, शबरी म्हटली की पुढं जा, हनुमान भेटेल तो तुम्हाला सुग्रीवापर्यंत नेईल, सुग्रीवाशी मैत्री करा, वालीचा वध करा, रावणावर स्वारी करा, सीता सोडवून आणा. म्हणून म्हणजे देवा म्हणजे मला पक्क माहिती आहे की सुग्रीवापेक्षा वाली बलवाने, तरी मी सुग्रीवाशी का मैत्री केली? त्याचं एकच कारण आहे, म्हणे शबरीनं सांगितलं म्हणून. मी संतांचं बोलणं कधी मोडत नसतो. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकेला. आणि देवा तुझं ह्या अशा वागण्याने, तुझ्या अशा वागण्याने पुराण लाजायला लागले, वेदाला उणे पण यायला लागले ते तर सोड, पण बोलिले ते संती बोल वायाचीच जाती, वाया विना जाती. म्हणजे संत जे बोलले ते सुद्धा वाया जायला लागलेलं आहे. पण तो का म्हणे देवा रोकडे हे मोडे सेवा. देवा माझी जी रोकडी सेवा आहे, खरी सेवा आहे, ती मोडतीशी यायला लागलेली आहे, किंवा सेवेची जी परंपरा आहे ती मोडकडीशी यायला लागलेली आहे. म्हणून आम्हाला लवकर भेट दे. आम्ही जे केविलवाने रंक आहोत त्यांच्या बाबतीत असं वागू नको. आणि ऐकलं का देवा, तुला व्यवहारातला एक नियम माहिती आहे का? हो, बायकोची जर आबाळ झाली तर बायकोचं नाव जात नसतं, नवऱ्याचं नाव जात असतं. तो का म्हणे नग्न भास तरी ते लाज स्वामीशी.
आणि देवा तूच सांगतो की भक्ताचं आणि माझं नातं काय आहे, तर वल्लभा मी कांता आहे सापडी यावं. बरं कदाचित देवा नोकराची आबाळ झाली तर नाव कोणाचं जातं? मालकाचं. तो स्वामी मी सेवक, म्हणजे दास्यभावानं जर आम्ही तुझ्या जवळ आलो असो, म्हणजे पहिला झाला कांतभाव, दुसरा झाला दास्यभाव. दास्यभावानं जर आम्ही तुझ्या जवळ आलो असू त्याने आमचं जर उणेपण होत असेल तर बोल कोणाला लागणार आहे? आता हे सगळे पाचे भाव आपल्याला लावता येईल, पण विस्तार करत नाही. मग देवा असं जर असेल, आम्ही तुझ्या दासी जरी जावे पतनाशी तरी हे दिसे विपरीत, कोठे बोलिली हे नीत. देवा आम्ही तुझे दास असून जर आमचं जीवन पतनाला जात असेल, ह्या विषयाकडे जात असेल, मन इकडे तिकडे धावत असेल, याचं उणेपण तुला आहे देवा. हो तुझं आहे, तुला उणेपण येतं आणि दिसायला बरं दिसत नाही, तरी हे दिसे विपरीत. विपरीत कसं दिसतं? कारण मागं आपण ऐकलं, जे जे देवाचे दास झाले ते संसारातून बाहेर पडले, अनुसरे तो अमर झाला आणि अंतराला संसारा, अशी परंपरा आली. आणि जर आम्ही तुझे दास असून आम्ही जर पत्नाला जात असू तर देवा हे विपरीत दिसायला लागलेलं आहे. आणि कोठे बोलिले हे नीत. आणि देवा अशी कुठं चर्चाही नाही आहे की देवाचे भक्त पत्नाला जात असतात. उलट चर्चा अशी आहे की देवाचा भक्त कसाही असो, बरं तूच म्हटलाय आपिचेत सुदूराचारू, अशी स्थिती आहे. असं असून जर असं होत असेल तर देवा हे बरं दिसत नाही. तुझे नामकंठी आम्हा संसारा आटी. हो आम्ही देवा तुझं नाव घेतो, नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. अशी तुझी ब्रिदावळी असताना आम्हाला जर या जन्ममरण संसाररूपी जन्ममरण जो संसार आहे याची जर आम्हाला आटी भोगावी लागत असेल तरी हे दिसे विपरीत. देवा हे चांगलं दिसत नाही. तू का म्हणे काळ करील आम्हाशी विटाळ. आणि देवा जर आम्हाला काळ न्यायला येत असेल, खरं तर भगवत भक्ताचं माहिम्य काय आहे? यमाचा पाहुणा प्राणी व हे माहिम्य नाही. भगवत भक्तीचं माहिम्य आहे की तुका म्हणे आता येतील न्यावया अंगी आपुलिया माय बाप. आणि जर देवा आम्हाला तुझ्याऐवजी जर काळ नेत असेल, आम्हाला काळाचा विटाळ हात दिसत लागत असेल तर तरी हे दिसे विपरीत. हे विपरीत दिसतं, हे बरोबर नाही. आता थोडं प्रकरण बदलल्यासारखं वाटतं, बदललंच आहे जवळजवळ. आहार निद्रे न लगे आदर आपण सादर तेची होय, परिमिते विन बोलणे ते वाया फार थोडे काय पिंड पिढी. समाधान त्याचे तोची एक जाणे आपुली खुने पाहुनिया. तुका म्हणे होय पिढा ते न करी मग राहे परी भलतीये. ऐकलं का? जीवानं कसं वागावं, ज्याने आपल्याला या जन्मातही पुढच्या जन्मातही पीडा होईल असं काही वागू नये. काय करावं मग? तुका म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे. किंवा असं ठिकाण आहे आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. एकदा आत्मस्थितीवर जावं, आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यावं आणि मग कसंही वागावं. पण जोपर्यंत ती आत्मस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला पीडा होईल असं वागू नये. म्हणून जोपर्यंत आत्मस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत साधकाचा आचार कसा असला पाहिजे? आहार निद्रे न लगे आदर. साधकांनी आहाराला निद्रेला याला फार आदर द्यायचा नाही. म्हणजे नसावी बासर निद्रा बहु भाषण, साधकाची दशा उदास असावी. एकांती लोकांती स्त्रियाशी काय साधकाची दशा उदास असावी. उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. याच्यावर जगन्नाथ अण्णाचं कीर्तन घाटावर झालं होतं बंकट स्वामीच्या पुण्यतिथीला. अण्णाने अभंग लय गोड, एक काय म्हणतात त्याला, जसं एका गाण्याचं विद्रूप रूप केलं जातं, एक साहित्यात प्रकार येतो, विडंबन केलं जातं, तसं विडंबन म्हणण्याचा अर्थ हिंमत करत नाही. पण आपल्याकडे पाहून त्याने की अभंगाबद्दल विडंबन केलं होतं. ते म्हटले होते अण्णा, तेव्हा अण्णाचे शब्द मला आठवतात. हे अभंग घेतला होता अण्णाने, साधकाच्या दशा उदास असावी, आणि म्हटले या अभंगातली चिन्ह स्वामीचं जीवन आणि माझं जीवन दोघांचं जीवन पूज्यच आहे. हे अभंगातली चिन्ह आणि स्वामीचं चरित्र माझं चरित्र दोघांच्या बाबतीत हे जीवन पूज्यच आहे. हे चिन्ह आमच्या बाबतीत पूज्यच आहे. फक्त फरक एवढा आहे, स्वामीचं जीवन या चिन्हांनी असं पूज्य आहे, आमचं जीवन या चिन्हांनी असं पूज्य आहे. अण्णाने कोटी केली होती. आणि तेव्हा ते म्हटले होते आमचं कसं झालंय, साधकाची दशा उदास नसावी, उपाधी असावी अंतर्बाह्य,
लुलुपता काय निद्रेते न जिनावे, भोजन करावे अपरिमित, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण सोडू नये. अण्णा विनोदानं म्हटले होते. पण साधका करता महाराज म्हणतात आहार निद्रा न लगे आदर. माणसाच्या जीवनात आहार नसला पाहिजे असं नाही, निद्रा नसली पाहिजे असं नाही, पण त्याचा अति आदर नसला पाहिजे. देह आशनाचे ने पावके हरपला प्राणू पोखे, किंवा ज्ञानोबराय म्हणतात अंगाबळ यावे का शुदा जावे, अंगाबळ यावे जीवेचे पुरावे, मनोरथ भोजन करता विकी या दोही ते न लेखी. भोजन केलं पाहिजे पण त्याचा आदर नसला पाहिजे. हो, आता आपणची सादर तेची होय याच्याबद्दल टीकेत वेगळे वेगळे अर्थ आहेत, पण माझ्या अल्पबुद्धीने जरा अर्थ असाही करा वाटतो की आहार निद्रा याला आदर न देता माणसानं कशा करता तत्पर व्हावं. आपण सादर, आपण काय व्हावं तेच व्हावं. काय व्हावं? जे सादर आहे, जे आपलं प्रत्यक्ष रूप आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे, त्या रूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आहार निद्रेचा आदर केला न पाहिजे. आणि सार्थकात त्याचा अर्थ असा केला आहे की आहार निद्रेचा आदर केला नाही पाहिजे. ती कुठं जाते? ती येतच असते. पण मगर आहे परी भलती आहे या चरणाला धरून मला असा अल्पसा बुद्धीनं अर्थ करावासा वाटला की माणसानं या शरीराच्या सुखाकरता आहार निद्रेला आदर देण्याऐवजी आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तत्पर राहिलं पाहिजे. परिमिते विन बोलणे ते वाया. अजून एक केलं पाहिजे, वाणीवर संयम पाहिजे. वाणीवर जेवढं बोलायचं तेवढंच बोललं पाहिजे. बरं, परिमिते विन बोलणे ते वाया. बोललंच नाही पाहिजे असं नाही, जे परिमित आहे, जेवढं बोलणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे दोन प्रकारचं मौन आहे, एक मौन आहे आणि एक गो मौन आहे. हे बालयोगी महाराज उतरकर गोड सांगायचे, मौन आणि गो मौन. मौन म्हणजे एकही शब्द बोलायचा नाही कोणताच, हा हे झालं मौन. आणि ते म्हणायचे की गो मौन आहे. गो मौन म्हणजे काय? गाय जेव्हा काम असते तेव्हाच आरडते. गाय एरवी बोलतच नाही. तुम्ही पहा गाय कशी आहे, आरडल्यासारखी. ते मी जर्सीचं बोलत नाही. हा, गाय म्हणत असताना वेद लक्षणा गायच मला अपेक्षित आहे. ती गाय काम असतं तेव्हाच आरडते. म्हणजे जो कामापुरता बोलतो ते सुद्धा एक मौन आहे, त्याला गो मौन म्हणतात म्हणायचे. ते गो मौन आहे. म्हणून परिमिते विन बोलणे ते वाया. गरजेपेक्षा जास्त बोललं की फार थोडे काय पिंडपिढी. आणि मग जास्त जर माणूस बोलला की त्या बोलण्याची पीडाही होत असते शरीराला. म्हणजे ते एक शब्द आपल्या गावरान भाषेत आती बोललं की अंगलट येत असतं. याला उदाहरण असं आहे की आंधळ्याची पोरं आंधळी. गरजेपेक्षा जास्त द्रौपदी बोलली, पण हे महाभारतात प्रकरण नाही. याचा एक इतिहास आहे, ते बैठकीत सांगाल. आता मी आता प्रवचनात सांगत नाही याच्या बाबतीतही. म्हणून परिमिते विन बोलणे ते वाया. फार थोडे काय पिंडपिढी. काय मौन असावं. मौनाचं विडंबन करण्यापेक्षा कामापुरतं बोललेलं कधीही चांगलं. आमचे गुरुबंधू होते, हो, त्यांनी मौन धरलं. बाजीराव महाराजांनी त्यांना सांगितलं मौन धर, तो फार बडबड करतो, मौन धर. त्यांनी मौन धरलं. मग मी त्यांना विचारलं का हो काल मधुकरीला गेले नाही? माझं मौन आहे, मौन. ते असं बोलायचं. ते असं बोलायचे. कोणाच्या मौनाचे विडंबन नाही, पण एक विचार आहे. परिमिती विन शब्द प्रस्तुत स्थितस्य गती चिंतन आहे म्हणून. ते आम्ही भामचंद्रावर होतो आणि पोरगा आला कॉलेजचा. ते म्हणजे मला इथं राहावं असं वाटतं. आपले प्रमोद महाराज ठाकरे म्हणून गुरुबंधू आहेत, ते त्याला सांगत होते राहा बाबा, आपण मधुकरी आणत जाऊ, खास जाऊ, तो गात्याचं पारायण कर, चिंतन कर. पण डोंगरावर तेव्हा पाण्याची सोय नव्हती, पाणी खालून आणावं लागत होतं. तेव्हा एक आपले गुरुबंधू आहेत, त्यांचं मौन होतं. त्यांना प्रमोद बाला म्हणायचं होतं की तुम्ही स्वतः निर्णय देऊ नका, आधी विश्वनाथ बाबा आहेत ना आपले तिथलचे, त्यांना विचारा मग निर्णय ठेवायचं का नाही. मग हे त्यांनी कसं सांगितलं, जिता मित्र प्रमोदना हा तुम्ही विश्वनाथ पुसावेसे हेची वाटे. हा, म्हणून असंही नाही. चला त्या निमित्तानं संत वचनं बाहेर पडतात, पण परिमित. कामापुरतं बोललेलं काही वाईट नाही. परिमिते विन बोलणे ते वाया. आणि फार जास्त बोललं तर पिंडाला पीडा होण्याची शक्यता आहे, किंवा आपला देह नश्वर अनंत वाचाळ बरळती बरळ. समाध्यान त्याचे तोची एक जाणे आपुले खुने पाहूनी. आणि मग ऐकलं का, मानवी जीवनाचं खरं समाधान त्याच्यातच आहे. आपली जी मूळ स्वरूपाची जी खून आहे ती ज्याला प्राप्त झाली
त्याच्यातच समाधान आहे. आणि हे समाधान सांगून जमत नाही, तो विषय सुसंवेद्य आहे. मग अशी अवस्था माणसानं प्राप्त करावी. आपणची सादर तेची होय, तेच व्हावं. आपलं स्वरूप प्राप्त करावं. ते करण्याकरता आहार निद्रा याचा आदर सोडून, जास्त बडबड सोडून आपलं अनुसंधान आत्मस्वरूपाच्या दृष्टीने करावं. आणि मग काय करावं, एकदा ते आत्मस्वरूप प्राप्त करून दिलं की माणसानं त्याच्यामध्ये रममान व्हावं. पण जोपर्यंत आत्मस्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत पीडा होईल असं काही वागू नये, असा विचार महाराज सांगतात. महाराज पुढे बोलतात, भूमी अवघी शुद्ध जाणा अमंगळ हे वासना, तैसे ओसपले जीव सांडी नसता अंगे घाव. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह, तो का म्हणे शुद्ध मग तुटलिया भेद. भूमी अवघी शुद्ध जाणा अमंगळ हे वासना म्हणजे पुरोगामी तुकोबार आहे. त्यांच्या छटा ज्या ज्या अभंगातून दिसतात त्यात एक ह्या अभंगातून त्यांची छटा दिसून येते. सध्या एखाद्याला घर बांधायचं ठरलं काय असलं तर लोक आता जपानची टेक्नॉलॉजी, तांत्रिक मांत्रिक आणतात, जागा तपासतात. मग इथं घर बांधावं की नाही, इथं आश्रम बांधावं की नाही, इथं आमकं करावं की नाही, कारण हे पाण्याची टाकी कोण्या दिशेला असावी, ते शास्त्र आहे, ते पाळलंच पाहिजे, त्यात काही वादच नाही. पण तुकोबारायचं या बाबतीत काही काही स्पष्ट मत आहे. तुकाराम महाराज भूमी अवघी शुद्ध जाणं, भूमी ही अमंगळ आहे आणि ही चांगली भूमी असं काही नाही आहे. सगळी भूमीच चांगली, माणसाची वासना मोठी अमंगळ आहे. अमंगळ हे वासना. मग काय काय लोकांना पंढरीत येऊन सुद्धा एकादशीच्या दिवशी भजे खाण्याची बुद्धी होते आणि काय काय लोकांना घरी राहून सुद्धा पाणी सुद्धा पिण्याची बुद्धी होत नाही. हा भूमीचा दोष आहे का त्याच्या वासनेचा दोष आहे? बरं नाहीत का लोक असे पंढरपुरात येऊन एकादशीला भजे खाणारे असे वारकरी आपलं असे माणसं आहेत का? नाही, अशी माणसं आहेत. म्हणून भूमी अवघी शुद्ध झाला. अरे सगळीच भूमी शुद्ध आहे, शुद्ध आहे. वासना अमंगळ आहे. वासना काय आहे? अमंगळ आहे. म्हणून जशी भूमी अवघी शुद्ध आहे पण वासना मोठी अमंगळ आहे, तसा दृष्टांत दिलाय तुकोबारायने. तैसे ओसपले जीव सांडी नसता अंगी घाव. त्याप्रमाणे हे जीव, शरीर ही भूमी, इदम शरीरम कोणतेय क्षेत्र मिथ्यविधी येते. हे शरीर खूप चांगलं आहे पण ह्या मनात वासना घालून या नरदेहाला नको तिकडे लावायला लागलेले आहेत. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. परमात्मा चराचरामध्ये व्यापलेला आहे, सगळ्या जीवामध्ये देवच आहे. पण आपल्या अंतःकरणातला संदेह हा काय करतोय, आम्हाला त्याच्यातला देव ओळखू देत नाही. तो का म्हणे शुद्ध मग तुटलिया भेद. म्हणजे आता याचा अन्वय असं करू, तुटलिया भेद तो का म्हणे मग तो शुद्ध. भेद गेला आणि तो शुद्ध झाला की मग त्याला पिंडातला अमंगळपणा दिसणार नाही. याचा आज माझ्या प्रवचनाचा समारोप याच विषयानं आहे ना, आता इथं त्याचा विस्तार करत नाही. देव झाले अवघे जन, माझ्या सत्राचा समारोप त्याचा अभंगाने आहे. म्हणून जसं म्हणून हे जीव जोपर्यंत आपल्या जीवनातला भेद जात नाही आणि तोपर्यंत आपण शुद्ध होत नाही, आणि जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं सोहळं दिसत नाही. म्हणून विषम धुवन सांडी येले असं झाल्यावरच आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळं काय झालं? त्रिभुवन झालं. म्हणून सोहळं व्हावं लागतं. मग त्या सोहळ्याचा अजून विस्तार तुकोबाराय करतात पुढच्या अभंगामध्ये. तो का म्हणे याचे नाव सोहळे हे साचे. तुकोबाराय म्हणतात सोहळेपणा हाच खरा सोहळेपणा आहे. काय बरं, कोणता खरा सोहळेपणा आहे? सरते माझे तुझे तरी हे उतरते ओझे. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे ओझं उतरून गेलं ज्याच्या जीवनातलं, तो खरा सोहळा आहे. अयम निजहा पुरो वेत्ती गणना लघु चेतसा या अंगानं. म्हणून ऐकलं का, हे जेव्हा असं असतं हे सोहळे पण प्राप्त करण्याकरता न लगे सांडावे मांडावे आहे शुद्धची स्वभाव. याच्याकरता काही मांडायचं नाही आणि काही सांडायचं नाही. हो, काही सांडायचं नाही, कारण आत्मस्वरूप काय आहे? शुद्धच आहे. मूळचं हे सगळं जग काय आहे? शुद्धच आहे. काही सांडण्याची गरज नाही आणि काही मांडण्याची गरज नाही. जगताचा निराश करण्याची गरज नाही, आत्मस्वरूपाची जागृती करण्याची गरज नाही. असा विचार करण्याऐवजी जीवनामध्ये हे जग सोहळं दिसावं याकरता खटपट करायची गरज नाही. म्हणजे काही ह्या काय जसं ते दृष्टांत सांगतो, म्हणजे तुम्हाला समजायला तर कसंही सोपं जाईल पण मला सांगायला सोपं जाण्याकरता. त्या अकबराचा वाढदिवस होता आणि अकबरानं सांगितलं, बिरबल
उद्या म्हणे सगळं नगर मला हिरवं दिसलं पाहिजे, मला जग काय दिसलं पाहिजे, हिरवं दिसलं पाहिजे. आणि मग बाकीचे मंत्री म्हणले प्रत्येक वेळा त्याला टेंडर का, कधी आम्हालाही टेंडर द्या ना. हो, मग बाकीच्या मंत्र्याचं टेंडर पास झालं. राजाला उद्या सगळं हिरवं दिसलं पाहिजे म्हणून यांनी काय केलं, सगळ्या घरांना हिरवा रंग दिला, सगळ्या जमिनीवर हिरवा रंग शिंपडला, सगळं हिरवं केलं. लोकांना सुद्धा हिरवं वार्निश लावलं, कुत्रे सुद्धा हिरवे केले, गाढवं सुद्धा हिरवे केले. म्हणले आता बादशाह उद्या काय होणार, उद्या काय होणार, खुश होणार म्हणे आपल्यावर. आणि असे गप्पा मारत बसले तेवढ्यात काळा कावळा आला. म्हणजे अरे कावळा तेवढा हिरवा करायचा राहिला, मग त्यांनी पुन्हा कावळे दुरुदुरू हिरवे केले, शक्य नाही पण केले, बगळे हिरवे केले, सगळे हिरवे केले. आणि सकाळी वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा गच्चीवर राजा गेला, आपलं संध्याकाळच्या वेळेला सगळं करू नये, हे पक्षी रंगवले की दुसरे यायचे. शेवटी ते मंत्री हातबल झाले, बिरबलाकडे आले. बिरबला काय केलं पाहिजे, काय नका करू म्हणून, तुम्ही शांत झोपा. शांत कसं झोपा, तुम्ही फक्त झोपा शांत म्हणून. सकाळी उठले, सगळ्याला कथा भाग माहिती आहे. बादशाला गच्चीवर नेलं आणि बिरबलाने काय केलं, डोळ्याला हिरवा चष्मा लावला, उघडा म्हणे आता डोळे. तर सगळं हिरवं दिसायला लागलं. आता जग हिरवं करण्याची गरज होती का, नाही. हो, त्याच्यातला पक्षी लांब हाकलण्याची गरज होती का, नाही. फक्त नजर बदलण्याची काय होती, गरज होती. आणि ती नजर कोणती आहे ती. तसं आत्मस्वरूप म्हणजे जग सोहळं दिसण्याकरता याच्यावर काही टाकायची म्हणजे कोणते संस्कार करायची गरज नाही, किंवा ह्याचं काही अपनयन करण्याची गरज नाही. हे शुद्ध स्वभावता आहेच. फक्त आपली बुद्धी काय केली पाहिजे, बदलली पाहिजे. नलगे सांडावे मांडावे आहे शुद्धचे स्वभावे, घातला तो अशा मोह जाळे गळा फासा. म्हणे महाराज अशुद्ध तरी का दिसतं, म्हणे काही अडचण नाही, म्हणे ह्या जगताची अडचण आहे, आपली अडचण आहे. ह्या मोहजाळानं आपल्या गळामध्ये फासा घातला, त्याच्यामुळे हे व्हायला लागलेलं आहे. नाही मला जगताच्या ठिकाणी ठीक आहे, पण सुखदुःखाचा विटाळा आम्हालाही दिसतो ना. म्हणजे सुखाचा तो मान नाही, दुःखाचा तो शीन. आम्ही सुखाला मान देत बसलो म्हणून दुःखाचा शीन होतोय. आम्ही काय केलं पाहिजे, सुखालाही मान दिला नाही पाहिजे आणि दुःखालाही मान दिला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी करणारा आहे ही कर्ताबुद्धी सोडली पाहिजे. आणि एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे, करता नारायण एवढे वेचिता वचन. फक्त एक म्हटलं पाहिजे की सगळं करणारा कोण आहे, परमात्मा आहे, अशा बुद्धीने राहिलं पाहिजे. तैसे मान अपमान लाभहानी हे समान. मान अपमानाला ज्याने समान मानलेलं आहे आणि असं समत्व ज्याच्या जीवनात आलं, असा भेद ज्याच्या जीवनात गेला, यालाच खरं सोहळे पण म्हणतात. नाहीतर तो किती चंद्रभागेत स्नान केलं, किती इंद्रायणी स्नान केलं, किती राशमी कपडे घातला, तो सोहळा झाला असं नाही. ऐका, पुन्हा देवाची प्रार्थना करणारा अभंगाला. तुझं करिता होती ऐसे मूढ चतुर पंडित पिशे, परिहे वर्म नेनती कोण पीडा, परिहे वर्म नेनती कोणी पीडा खानी भोगतील. उल्लंघिती पांगुळगिरी मुखे करी अनुवाद, पापी होती पुण्यवंत न करी घात दुर्जन. अवघे हेळा मात्रे हरी मुक्त करी ब्रह्मांड, तो का म्हणे खेळी लीळा पाहे वेगळा व्यापोनी. म्हणजे जगातला 16 परमात्मा पाहिला, मग तो परमात्म्याची व्याप्ती सांगत असताना की तो का म्हणे खेळी लीळा पाहे वेगळा व्यापोनी. सगळं व्यापून तो परमात्मा राहिलेला आहे आणि तो लीळा खेळतो आहे. आणि मग तो कसा आहे, तुझं करिता होती ऐसे मूढ चतुर पंडित पिसे. तुझी ताकद अशी देवा, जे पिसे आहेत, मूढ आहेत, त्यांना सुद्धा तू चतुर करणारा आहेस. पर हे वर्म नेनती कोणी, पण लोक हे वर्म जाणत नाही आणि पीडा खाणे भोगतील. हे देवाचं वर्म न जाणता ह्या 84 लक्ष योनीच्या पीडा ते काय करत आहेत, भोगत आहेत. आता जीव काय काय जाणत नाही देवाच्या बाबतीत, तो मुडाला सुद्धा चतुर करतो, हे लोक जाणत नाहीत म्हणून ह्या सगळ्या खाणी भोगत आहेत. त्याची कृपा झाल्यानंतर उल्लंघिती पांगुळगिरी मुखे करी अनुवाद, मुकम करोती वाचालम, अशी त्याची कृपा आहे. परी हे लोक जाणत नाहीत म्हणून ह्या संसाराच्या पीडा ते काय करत आहेत, भोगत आहेत. पापी होती पुण्यवंत, देवाची ताकद अशी, पापी सुद्धा पुण्यवंत होतात वाल्यासारखे. न करी घात दुर्जन, किती दुर्जन असला तोही घात करत नाही. गायी व्याघ्रे एके ठाई झाली. अवघे हेड्या मात्रे हरी मुक्त करी ब्रह्मांड, परमात्म्याने कृपा केली तर अवघ्या ब्रह्मांडाला सुद्धा तो काय आहे, मुक्त करणारा आहे. ही सगळी लीला तोच खेळणारा आहे, सगळ्यामध्ये तो व्यापून आहे. असा व्यापक असून सुद्धा हे वर्म जे जाणत नाहीत
त्यांनाही विषमता जगातली दिसते, त्यांना जग हे विटाळाचं दिसतं आणि त्यांनाही जन्ममरणाची परंपराची पीडा भोगावी लागते असं आहे. म्हणून माणसानं काय करावं, असं जीवन जगत असताना काय करावं, हे जीवन जगत असताना तुकोबाराय पुढं म्हणतात, पिकवावे धन ज्याची आस करी जन, पुरवणी उरे खाता देता नवे खंडन मविता. आता इथं खाली पडे ओली बीज आणि दुसरा पाठ आहे खोली पडे ओली बीज, पण मी भाव खोली पडे ओली बीज या विचारानं करतो. खोली पडे. माझ्याकडे समोर कंदाकर महाराजाची संहिता आहे, त्यांनी खाली पाठ घेतला आहे, का अर्थ कशा करता घेतला नाही माहीत, पण खोले बरोबर ना. खोली पडे ओली बीज तरीच हाती लागे नीज, तुका म्हणे धनी विठ्ठल अक्षरे या तिने. माणसानं काय करावं या जन्मात, हे शरीर म्हणजे शेतीच्या रूपकातून महाराज आम्हाला जगण्याचा एक मार्ग सांगतात, उपदेश करतात की नरदेहासारखी शेती आपल्याला मिळाली, मग काय केलं पाहिजे म्हणे असं पीक पिकवलं पाहिजे ज्याची आस जन करतं, असं आस जन करतं. म्हणून ते मुखी अमृताची वाणी आणि देहदेवाचे कारणी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याच्याबद्दल विचार करत असताना एक अर्थ असाही केला जातो लक्षणेने, ज्याच्या मुखामध्ये हरिनामाचं शुद्ध बीज आहे आणि ज्याची वाणी काय आहे, गोमटी आहे, गोड बोलणारी आहे. म्हणून माणसानं कोणतं धन पिकवावं, म्हणजे मुखामध्ये हरिनामाचं बीज रोवावं आणि ते रोवल्यानंतर जन ज्याची आस करतं, म्हणजे कशाची आस करतं, समाज ह्या व्यक्तीने माझी निंदा करू नये, ह्या व्यक्तीने मला निष्ठुर बोलू नये किंवा मला कोणीच निष्ठुर बोलू नये, माझी कोणी निंदा करू नये, अशी आश जगाला सर्व समाजाकडून असते. जसं माणसानं काय पेरावं, की जे जगाला आवडतं ते पेरावं. काय पेरावं, गहू पेरावे, तांदूळ पेरावे, म्हणजे काय असतं लागवड असते का पेरणी असते काय असेल ते पेरावं, ते लावावं. एका माणसानं काय लावलं, म्हणे आग्याची बोंड, ते आता ते इकडं काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्या मराठवाड्यात ते आग्या बोंड असतं, ते त्यानं एकदा जर स्पर्श केला यद्गत्वानं निवर्तन तेच असतं. मग त्याचं ते एवढं खाजवायला लावतं, विचारायची सोय नाही. म्हणून ज्याची लोक पीडा करतात, काय काय लोक असे असतात महाराज, आता नाव नाही सांगत, जाऊ द्या, ते प्रसंग ते सांगितल्यानंतर अंगलट येण्यासारखं आहे, कारण तो प्रसंग चाळण देतला आहे, म्हणून त्या विषयातले आता बोलत नाही. काय लोक असा काय प्रेरणा करून जातात, लोकाला त्रास होईल असं, हटकून रस्त्यात पाणी सोडायचं, लोकाला त्रास होईल म्हणून, हटकून रस्ता अडवायचा, लोकाला त्रास होईल म्हणून. हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं पेरणंच आहे, वागणंच आहे. पण महाराज म्हणतात असं पीक पिकवावं ज्याची जन आस करील. म्हणून काय असं पीक आहे, असं एकच पीक आहे, विठ्ठल अक्षरे या तिन्ही, मुखामध्ये देवाचं नाव घेत राहावं आणि ते समाजाला मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी. आणि मग मुखामध्ये देवाचं नाव आलं की मग मुखामध्ये मंजूळ वाणी, सर्वांग निर्मळ, मुख चित्त जैसे गंगाजळ, अशी त्याची गोड वाणी होते आणि ती समाजाला अपेक्षा आहे. म्हणजे असं धन माणसानं पिकवावं. कोणतं, पुरवणी उरे खाता देता नवे खंडन मविता. माणसानं कसं पेरावं म्हणे, पुरवणी उरे, ते पुरून उरलं पाहिजे. पण कसं, आपण किती खाल्लं तरी उरलं पाहिजे, किती दिलं तरी उरलं पाहिजे. नवे खंडन मविता, किती मोजलं आणि कितीतरी खर्चलं तर त्याची खंडन म्हणजे ते संपलं न पाहिजे. असं काय आहे, तो का म्हणे धनी विठ्ठल अक्षरे या तिने. म्हणून असंच बीज माणसानं पेरलं पाहिजे. पण ती पेरण्याची एक रीती आहे. काय रीती आहे, उथळ बी पडलं तर पाखरं खाऊन जातात. म्हणून नाना कृषी वळू आपुले, पांघरुवी पेरिले, म्हणजे पेरलेलं तो का झाकतो, कारण पाखरानं खाऊ नये म्हणून. उथळ पडलं की पाखरं खाऊन जातात. म्हणून काय पडलं पाहिजे, खोलीला पडलं पाहिजे. आणि नुसतं खोलीला पडून चालत नाही, ते ओलीला पडलं पाहिजे. ते बीज खोलीत पडलं पाहिजे, म्हणजे ह्या खोलीत नाही, खोलीमध्ये पडलं पाहिजे. आणि ते काय पडलं पाहिजे, ओलीला पडलं पाहिजे. तर हाताला नीज येतं. हा जर दृष्टांत असेल तर सिद्धांत असा, खोलीला पडलं पाहिजे म्हणजे हृदयाच्या खोलीत गेलं पाहिजे. आणि ओलीला पडलं पाहिजे म्हणजे प्रेमाच्या ओलाव्यानं ते नाम घेतलं पाहिजे. खोल म्हणजे हृदयापासून आणि ओल म्हणजे, म्हणून कोरड्या गोष्टी चावट्या बोल आणि शिकल्या सांगे नाही ओल.
वृक्षता नसली पाहिजे, त्यात प्रेमाचा पाझर असला पाहिजे. असं खोलीला आणि ओलीला ते बीज पेरावं, म्हणजे असं प्रेमानं आणि हृदयातून देवाचं नाव घ्यावं. ते नाव ते काय ते बी कोणतं आहे, ते पीक कोणतं आहे, तर तो का म्हणे धनी. विठ्ठल आपला जो धनी आहे आणि त्याचं जे 3 नावाचं अक्षर आहे ते. करीशी लाघवे तो एक खेळशी आघवे, केला अहंकारे आड आम्हा जगाशी हा नाड. इत्यंभूत यावे दाऊ लपोही जाणावे, तो का म्हणे ओ श्रीपती आता चाळवालं किती. खरं तर देवा हे सगळा जो खेळ आहे तुझाच आहे. हो, तू एक खेळिया शहाणारे. सगळे खेळ खेळणारा काय आहेस, तूच आहेस. खेळशी तू लीळा. तुकोबराचे अनेक प्रमाण आहेत. सगळे लागो सगळे खेळ तुझेच आहेत. म्हणजे जगात होणाऱ्या सगळ्या क्रिया तुझ्याच आहेत. पण आम्हाला होतं काय, या अहंकारानं, ह्या देहबुद्धीच्या अहंकारानं काय केलं, आड ह्या देहबुद्धी आड आल्यामुळे आम्ही हे जग आम्हाला काय होतंय, नडतंय. आणि त्यामुळे सगळं व्यापक तूच आहेस या बोधाला आम्हाला काय येते, अडचण येते. इत्यंभूत यावे दाऊ लपोही जाणावे. म्हणजे सगळं दाखवावं, लपवावं, जाणावं हे सगळं तुला कळतं. पण देवा आता ये कर म्हणे, तू लपोही नको, प्रगट होऊ नको, तू असे चाळवी करू नको. तो का म्हणे ओ श्रीपती आम्हा चाळवालं किती. म्हणजे सगळा तुझा खेळ आहे, पण आम्हाला हा खेळ उमगत नाही तुझा खेळ. म्हणजे देवा काय प्रमाणे तू कुबरायचं आहे ना, तुझी या विनोदी आम्हाशी मरण. देवा तुझा व्हायला लागलाय खेळ, पण आमचं व्हायला लागले मरण. तू कधी कसा खेळतो बरं. काय होतं म्हणे ते एक मी वाचलंय, कोणाचं तर आठवत नाही. त्यांनी सांगितलं भगवान कृष्णाचं जे चरित्र आहे ना म्हणे, त्याच्यात विविधता आहे, विशिष्टता आहे आणि विचित्रता आहे. आता विविधता आणि विशिष्टता सांगत नाही, विचित्रता सांगतो. एका बाजूला द्रौपदी उघडी पडू नये म्हणून वस्त्राचा अवतार घेतो, आणि एका बाजूला गोपिकांचे कपडे चुरून त्यांना नागडं बाहेर बोलवतो. किती विचित्रता आहे. एका बाजूला गायचा खरारा करतो, आपण घोड्याचा खरारा करतो, आणि एका बाजूला गायला सांभाळतो. एका बाजूला बापाच्या वचनासाठी वनात जातो, आणि एका बाजूला जन्माला आल्याबरोबर बापाला म्हणतो नंदाच्या घराला मजे नाही गोकुळाला. ही किती विचित्रता आहे. मग देवा आता तुझा हा खेळ आहे ना, आता आम्हाला उमगायच्या पलीकडचा झालेला आहे. आता तुझा होतोय खेळ, पण आम्हाला यायला लागले मरण. मग आता आम्हाला चाळवी करू नका. तुमचं नेमकं काय तत्व आहे ते आम्हाला सांगा. गाली ती पवाया वाटे अनाथाच्या दया, तैसे काहो नये करू पांडुरंगा मज तारू. रोगी अशी काढा देवनी वारीताती पिढा, बुडत्याशी उडी घालीताती काय जोडी. झाडताती काटे पुढे मागिलांचे वाटे, तुका म्हणे भार घेती भागल्यांचा फार. देव ऐकलं का. जगात अशी परोपकारी माणसं आहेत रे. तसं तू का बरं माझ्याशी वागत नाही. तसे काहो नये करू पांडुरंगा मज तारू. पांडुरंगा तुम्ही माझ्याशी तसं का बरं वागत नाही. म्हणजे कसं बघा ना, काही लोक अनाथाची दया येते म्हणून रस्त्यात पानपोया करतात. तसा मी या संसाराच्या मार्गामध्ये शिनलोय. तापलिया तापे शिनलिया मार्गी. संसार अवच्छेदानं तापलोय आणि साधक अवस्थेनं शिनलोय साधन करून. साधक शिनले साधन साधता आभागी. आणि मग व्यवहारातली माणसं रस्त्यातल्या लोकांना शिनलेलेला काय करतात, पानपोया घालतात. तसं देवा मी संसाराच्या मार्गावर शिनलोय आणि परमार्थाच्या माफ करा तापलोय. संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि परमार्थाच्या मार्गावर शिनलोय. मग तसं तुम्ही मला का बरं करत नाहीत. जसे लोक पानपोया घालून अनाथाचा श्रम घालवतात, तसं तुम्ही मला का बरं करू नये बरं देवा. काय अडचण काय. हो ऐका देवा, रोगी अशी काढा देऊनी वारीतात ती पिढा. बघा म्हणे हे वैद्य लोक काय करतात, रोग्याला काय देतात, काढा देतात आणि त्याची पिढा घालवतात. तसा देवा आता मला सुद्धा एक रोग झाला आहे आणि या रोगाला कुठंच औषध नाही. जगात कोणताही रोग असो सगळ्या रोगाला औषध आहे. म्हणजे महाराज कॅन्सरला माझ्याकडे औषध आहे. कीर्तन सत्र झाले की भेटा मला. डायबिटीसला रामबाण औषध आहे आपल्याकडे. बीपीला रामबाण औषध आहे आपल्याकडे. बरं ते औषध एकदाच घ्यावं लागतं, पुन्हा घ्यायची गरज पण नाही. एकदाच घ्यावं लागतं. कोणताच रोग तुम्हाला होणार नाही, एकदाच ते औषध घ्यावं लागतं. जाऊ द्या नंतर सांगण्याऐवजी पुढं मला धावपळ मी आत्ताच सांगून जातो. औषध कोणतं आहे काय नाही. घरी जायचं, राऊंडअप घ्यायचं, कप भरून प्यायचं. राऊंडअप कळतं का तुम्हाला. थायमेट घ्या, राऊंडअप घ्या, काय घ्या, कपभर घ्यायचं, प्यायचं, झोपायचं. त्यानंतर कोणताच आजार त्रास देत नाही.
निवटलियाचे जैसे पोट न दुखे. मग कोणताच रोग होत नाही. पण ऐकलं का, जगात असे काही रोग आहेत ते मरणांती रोग संपतात, पण देवा मला असा रोग झालाय तो मेल्यावरही संपत नाही, आणि तो रोग आहे भवरोग. मग व्यवहारातली माणसं काढे देऊन एखाद्या रोगाचा रोग घालवतात. तसा देवा मलाही भवरोगाचा रोग झालाय, का बरं तुम्ही तसं करू नये, त्याला मला औषध देऊन तारू नये. बुडत्याशी उडी घालिता ती काय जोडी. काही लोक असे आहेत म्हणे, ओळख नसते काही नसते, पण जर आपल्याला पोहता येत असलं तर एखादा बुडू लागला तर उडी मारतात आणि त्याला काय करतात, बाहेर काढतात. तसं देवा संसाराच्या सागरात बुडलोय रे मी, धाव धाव श्री गुरुराया काढी देवोनी हात. धाव आता म्हणजे देवा धाव, आम्हाला का बरं तू काढत नाही. झाडता ती काटे पुढे मागिलांच्या वाटे. काय अशी परोपकारी माणसं असतात, रस्त्यात काटे लावणारे जसे आहेत ना, रस्त्यातले काटे झाडणारे पण आहेत. म्हणून पहा, मंबाजी बाबा रस्त्यात काटे पसरावे काटे, काय आंधळ्याचे काठी हाती तो का म्हणे असे प्रमाणे कडा लोटी हे का देखण्या उचित लाभ किंवा काय असं आहे. काय काय लोक अशा अर्थानं तिथं चरण आहे एक असो की रस्त्यामध्ये काय करतात, काटे पसरवतात. पण असेही लोक आहेत ना, झाडू संतांचे मार्ग. म्हणून देवा असे लोक आहेत, झाडत हाती काटे पुढे मागिलांच्या वाटे. पुढे गेले लोक मागच्या लोकांकरता. तसं देवा या संसाराच्या रस्त्यात मला अनेक विकारांचे काटे आड येतात. का बरं तुम्हाला तसं कळू नये, आणि का बरं तुम्ही मला ते तसं वागू नये. तो का म्हणे भार गीती भागल्याचा फार. रस्त्यात जर एखाद्यावर डोक्यावर ओझं असलं तर परोपकारी माणसं अशी असतात जगात, त्याचा भार घेतात. देवा तसा माझ्यावर संसार अवच्छेदकाने संसार कर्तव्याचा भार आणि मनुष्यत्व अवच्छेदकाने उद्धाराचा भार आहे. म्हणून आता तू का बरं तुम्ही घेऊ नये, म्हणून हा भार तुम्ही माझा घ्या, अशी प्रार्थना करणारा अभंग. नका दंत कथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येते पाहिजे साचार, अनुभव तेथे पाहिजे साचार. न चलती चार आम्हा पुढे, वरी कोणी मानी रसाळ बोलणे. नाही झाली म्हणे ओळखितो, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळ आली, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. येर गाभाड्याचे काम नाही. काय तुकाराम महाराजाला सगळ्यात मोठी चीड असेल ती दंभाची. मग सोंगाच्या नरकाडी तुका बुडून या काढी. परमार्थामध्ये दंभ नसला पाहिजे, नाटक नसलं पाहिजे, माणसाच्या वागण्यामध्ये सरळपणा असला पाहिजे. सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. मग तुकोबार आहे ना, असा वस्त्रा घेऊनच बसलेले आहेत अशा दांभिकांचे बोडणे करण्याकरता. मग तुकोबाऱ्यासमोर कधी जंगम येतो त्याची बोडणे करतात, कधी कधी कीर्तनकार येतात त्यांनाही सोडित नाहीत. तुकोबार आहे हे आपले हबप आहेत बाबा काय, त्यांनाही सोडत नाहीत, कोणालाच सोडत नाहीत. एक बोलू का थोडंसं धाडसानं, तुकाराम महाराजानं देवाची माय सोडली नाही तर आपल्याला काय सोडते. ज्या यशोदेचं वर्णन सगळ्यांनी केलं तिला सोडलं नाही, मागे सरे माय पाऊला पाऊली, तिथं ते पाहिलं, मग बाकीच्यांना सोडतील का. मग तुकोबाऱ्यासमोर असे जर शब्दज्ञानी आले ना, महाराज नका दंत कथा येते सांगू कोणी. कोरडे ते माने कोण बोल कोण. एक तर माणसाच्या बोलण्याला अनुभव पाहिजे, नाही तर प्रामाण्य पाहिजे. जर तुमच्या बोलण्याला प्रामाण्य नसेल आणि तुमच्या बोलण्यामध्ये अनुभवाची चटक नसेल तर आम्ही इथं ऐकायला तयार नाही. नका दंत कथा इथे सांगू कोणी, कोरडे ते माने बोल कोण. कोरडे कोण म्हणजे अनुभव शून्य बोल म्हणजे कोरडे बोल. शिकल्या सांगे नाही बोल, मगाशी आपण पाहून गेलो. आयसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. म्हणजे कोणाचा ओलावा, की जे वचन बोलतो त्या वचनाचा ज्याने अनुभव घेतला तो. असे कोरडे ते माने कोण बोल चालत नाही. अनुभव येते पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. म्हणे इथं अनुभव पाहिजे, असं आमचं फुकट चालत नाही. न चलती चार आम्हा पुढे. गाथ्यामध्ये काही काही शब्द आहेत, जळे जळे, चार चार, लिहायला सारखेच आहेत पण प्रकरणानुसार त्याचा उच्चार करावा लागतो. जळे माझी काया नाही. आता खानदेशात ते म्हणजे प्रांतीय भाषेमुळे होतं ते जळे माझी काय, तिथं जळे माझी काय. नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे नाही. तिथं लवण मिळविता जळे, तसा चार शब्द येतो. चारी वेद जयासाठी, तिथं चार म्हणजे संख्यावाचक असेल तर चार आणि फसवणूक अर्थानं असेल तर चार. नवे विनोद उत्तर आणि केले रंजावया चार चार. म्हणून वेदाचे जे षडांग आहेत ना
त्याच्या एका अंगामध्ये शब्दाचे उच्चार कसे करायचे हे शिकवलं जातं. तसा गाथाही षडांगाने अभ्यासला पाहिजे, त्याच्यातलं हे एक अंग आहे. म्हणून न चलती चारा आम्हा पुढे, हे असं चालत नाही. ते तुकोबाराच्या देवमध्ये एक माणूस बुक्का घ्यायला विकायला आला. बुक्का बुक्का घ्या बुक्का, आणि त्याने आणला होता मातीला काळा कलर लावून. तुकाराम महाराजांनी आळून पाहिलं, म्हणे हा बुक्का नाही, इथं माती आहे. लोक एरवी बुक्का लावतात, हा बुक्क्यातून बुक्का लावायला लागला म्हणले. चला ओट म्हणले, त्या तळवड्यात विकायचं पण इथं जमणार नाही. विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुका, हा तो निवाड्याचा ठाव, आणि खरा खोटा निवडे भाव. तो का म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तो का म्हणे आम्ही तेथील पारखी, दोन्ही दिसती सारखी. आता ते भरपूर प्रमाण आहेत. न चलती चारा आम्हा पुढे, वर कोण मानी रसाळ बोलणे. हा, तुमचं बोलणं फार रसाळ आहे. यूट्यूबला तुमचं कीर्तन पडलं की 1,00,000-2,00,000 व्ह्यूज पडतात तुम्हाला, आम्हाला माहिती आहे. तुमची प्रसिद्धी खूप आहे. तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा फार तुमच्या रसाळ बोलण्यामुळे असेल. पण ऐकलं का, आम्ही मानायला तयार नाही. वरी कोण मानी रसाळ बोलणे, नाही झाली म्हणे ओळख येतो. जोपर्यंत तुम्हाला आत्मत्वानं ओळख झाली नाही त्या तत्वाची, तुमचं बोलणं मानणार नाही. निवडती वेगळी, क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळ आली. हो, क्षीर निवडी ते पाणी, चोची हंसाची आणि. आमचं बोलणं कसं आहे, आमचं श्रवण कसं आहे. हो, अनात्मवर्ग नीर, सांडूनी आत्मरजाशी क्षीर, चरती सविचार राजहंस. सविचार राजहंस चरती, राजहंस सविचार चरती. काय चरती? अनात्मवर्ग नीर सांडिती, आणि आत्मरसाचं क्षीर सेविती. आम्ही तसे असल्यामुळे आमच्या पुढं चालणार नाही. तो का म्हणे येते पाहिजे जातीचे, येर गाबाळ्याचे काम नाही. आम्हाला जातवान पाहिजे, गाबाळ लोक चालत नाही. तो का म्हणे नाही आम्हा पुढे कामा गाबाळ. न करी त्याचे गांडेपण, नारायण सिद्ध उभा, भवसिंधूचा थडवा केला, बोलविला पाहिजे, याची सोयी पावले वेचे, मग कैचे अडथळे. तो का म्हणे खरे खोटे, न म्हणे मोठे लहान. न करी त्याचे गाढेपण, नारायण सिद्ध उभा. माणूस कसाही असला, भक्तिहीन जरी असला, तर परमात्मा त्याचा आवेर करत नाही. सगळ्यांना परमात्मा सांभाळतो, कारण त्याचं नाव काय आहे, विश्वंभर आहे. सगळ्यांना तारण्याकरता तो सिद्ध उभा आहे. तो कुठं उभा आहे, तर आमच्या पंढरपूरला उभा आहे. म्हणून मूळ पाप्यांनी जसे असतील तशाने जावं आणि तिथं उद्धार करून घ्यावा. भवसिंधूचा थडवा केला. हो, त्यानं काय केलेलं आहे, भवसिंधूला थडवा, थडीला लावणारा थडवा, म्हणजे थडवाला लावणारी नाव तयार केला. फक्त एक केलं त्यानं, थडवा केलाय. नावाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जहालो. तो तारू झालेला आहे, तो नाव घेऊन उभा आहे. दुसरी गोष्ट, बुडण्याची भीती नाही, पाव भिजून येदी अंग, असा आहे. बरं, त्या नावेत बसायला रुपया घेत नाही, विठ्ठल नावाडा फुकाचा, असा आहे. फक्त काय केलं पाहिजे, आपण बोलविला पाहिजे, म्हणजे त्याचं नामचिंतन घेतलं पाहिजे, त्याला हाक मारली पाहिजे. याची सोयी पावले वेचे, मग कैचे अडथळे. आपण जर त्याच्या दिशेने जर पावलं वेचली, त्याचं नामचिंतन केलं, तर मग कोणताच अडथळा आपल्या भवसिंधूच्या थडव्यातून बाहेर पडण्याकरता येत नाही. तो का म्हणे खरे खोटे, न म्हणे मोठे लहान. परमात्मा कसाही असो, लहान पाहत नाही, मोठा पाहत नाही, खरा पाहत नाही, खोटा पाहत नाही. जवळ आला की त्याला काय करतो, तारतो. फक्त त्याला आपण हाक मारली पाहिजे, खरा असो नाही तो खोटा असो. म्हणून काय, देवाच्या प्राप्तीकरता पुण्यच केलं पाहिजे असं नाही. पाप करूनही देव भेटतो आणि पाप करूनही देव भेटलेला आहे. फक्त एक आहे, मी पापी आहे हे प्रामाणिकपणाने काय केलं पाहिजे, कबूल केलं पाहिजे आणि त्याला हाक मारली पाहिजे. पतित 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 परिमित्रिवाचा पतित, असं ते आहे. असा परमात्मा कृपाळू आहे, असं त्याचं नाव आहे. म्हणून माझ्या मना लोकाला खूप सांगितलं, आता थोडं मनालाही सांगतो म्हटले. आता हां, रिकामे तो नको मना राहो क्षणक्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. रिकामे तो नको मना तो रिकामा राहू नको. कारण रिकामं मन शैतानाचं घर असतं. मला माहिती आहे, तो फार चंचल आहेस, चपल आहेस. मग आपल्याकडे त्या भूताची गोष्ट सांगितली जाते की पुढचं काम काय, मग खांब रोवला आणि त्यात गुंतवलं. तसं हे मना कुठेही हिंडू नको. काय कर, रुनू झुनू रे भ्रमरा, सांडे तो अवगुणू रे भ्रमरा, परिमळू विदगदू रे भ्रमरा, भोगी तो निश्चळू. बरोबर आहे का? होत असेल मागं पुढं, घ्या तुम्ही तेवढं सांभाळून. म्हणून एक कर म्हणा, आता तो रिकामा राहू नको. काय कर मग, रिकामा राहू नको म्हणजे काय कर, व्हॉट्सअप खेळत जा,
फेसबुक बघत जा, इंस्टाग्राम जा, कंटाळा आला की मग दुसरं काही पाहत जा. असं नाही रे म्हणा. मग काय, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. ऐकलं का? ज्ञानेश्वरीचं वाचन वेगळं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण वेगळं. ग्रंथाचं वाचन वेगळं आणि पारायण वेगळं. एकदा वाचून सोडणं हे वाचन झालं आणि वारंवार वाचणं अनुष्ठान बुद्धीनं हे पारायण झालं. म्हणून एकदा नाव घेतलं तो नाम उच्चार झाला आणि वारंवार नाव घेत राहिलं हे पारायण झालं. म्हणून वेळोवेळा पारायण नारायण हे करी. भ्रमणाचे मोडी वाटा न भरे फाटा आडराने. काय होतं म्हणा, तुला काय होतं? तू जर नारायणाचं चिंतन केलं नाही, विषयाचे संगती जे पसरू होतसे मती, अन्य विषयाचं चिंतन केलं ना देवा म्हणा, तुलाच काय होतं? मग पळायला वाट मिळते. मग तू हे करणं, ह्या भ्रमणाच्या वाटाच मोडून टाक. भ्रमणाच्या वाटा मोड म्हणजे काय कर, तुझं म्हणजे शब्दाकडे चाललंय, रसाकडे चाललंय, मनषष्ठान इंद्रियानी आहे ना, असं इकडे तिकडे श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच असा जो चाललाय ना म्हणा, तू त्या वाटा तू काय कर, त्या रूपाच्या डोंगरात फिरू नको, कुठं त्या स्पर्शाच्या घोर वनात जाऊ नको. म्हणा तू काय कर, ह्या आड वाटा तुझं त्याच्यात कल्याण रे. म्हणून म्हणा तू काय कर, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. तो का म्हणे माझ्या जीवे हेची घ्यावे धनेवरी. आणि ऐकलं का म्हणा, तू माझा आहेस ना, माझं कुकुडं बाल आहेस ना तू, माझं चकुडं बाल आहेस ना तू. मग ऐकलं, माझ्या जीवा करता तू हे कर, त्या नारायणाचं तू पारायण कर. पारायण कर तू. मी तुला काय सांगतो पारायण कर, कारण मी ना पंचभूताच्या या संधीत सापडलोय आणि त्यामुळे मला मोठा त्रास होतोय. पंचभूताच्या सापडलं संधी घातलासे बंदी अहंकारे. आपला आपण बांधवीला गळा नेण्याची निराळा असत आहे. कासया सत्य मानिला संसार काही केले चार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरिली. तो का म्हणे आता देह देऊ बळी, करोनी सांडू होळी संचिताची. ऐकलं का? एक केलं पाहिजे. माझं जीवन मला दिसून येतं आहे, ह्या पंचभूताच्या संधीमध्ये मी सापडलोय. अर्थात पंचभूताचा असणारा जो देह आहे, पंचभूताचा गोंधळ केला एका ठाई मेळ, ह्या मेळ्यामध्ये मी अडकलेलो आहे. काय एरवी तरी सहजे सुख दुःख तैचे सेविजे, देहजळी होईजे मासोळी जाई. या देहजळात मासोळी झालो आणि याच्यात मी पक्का अडकलोय. पुरंजन आख्यान आहे ना आपल्याकडे, त्या पुरीमध्ये रंजन करणारा म्हणजे नवद्वाराची पुरी आहे आणि ह्याच्यामध्ये मी अडकलोय. बाहेर मला पडणं होत नाही. बरं काय झालं, या नरदेहात अडकलोय आणि पुन्हा अहंकारानं जोर धरलाय. कारण या देहातमध्ये अडकलोय आणि या देहाचा अहंकार धरून बसलोय. आणि खरं सांगू का, इथं मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्ष ना. मला कोणी नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवता, ते भिक्षूनं म्हटलेलं आहे. मन एव म्हणजे मन हेच परम कारण बंधाचं आहे. आपला आपण बांधावीला गळा नेण्याची निराळा असत आहे. मी निराळा असून सुद्धा स्वतःला बांधून घेतलेला आहे. खरं तर हा संसार मिथ्या आहे. कासही आम्ही सत्य मानेला संसार, काही केले चार माझे माझे. मिथ्या असणाऱ्या संसाराला सत्य मानून बसलोय आणि माझी फसवणूक मीच करून घेतलेली आहे. माझा मीची झालो शत्रू, कैसे पुत्रधारा कैसा मित्रू. कासया घातला पसुरा हो जगद्गुरु. तू का म्हणे माझे माझे म्हणून या भव दुःखाचा ओळसा, बहुत ठकी येले मृगजळाची आशा. ती मदालासा आपल्या पोराला सांगते. केले हे चार माझे माझे. बरं मी असं केलं नसेल? का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरली. मी माझी वासना का बरं आवरली नसेल? मी देवाला शरण का बरं केलो नसेल? पण आता ठरवलं. तू का म्हणे आता मला कळालंय. काय कळालं? तू का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. कशाचे वर्म? त्या अभंगात गोड वर्म आहेत. अनेक न लगे माईक पदार्थ, देव सोडून सगळे जे जे कर्मधर्म नाशवंत, जे जे कर्म साध्य आहे ते नाशवंत आहे, सर्व माईक आहे. आम्हाला संसाराचं वर्म कळालं आणि समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, ब्रह्म सर्वगत सदा सम याचंही वर्म कळालं. आणि असा विवेक जागा झाल्यावर आता आम्हाला कळालं की या पंचभूताच्या संधीत सापडून या अहंकाराच्या बंदीखान्यात पडून आम्ही स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून घेतला, सत्य संसार मानून बसलो, माझे माझे म्हणून आम्ही फसलो. आम्ही देवाला शरण गेलो नाही, आम्ही वासना आवरली नाही, यामुळे आम्हालाही दुःख आहेत. आता मात्र आम्हाला कळालं, आता आम्ही एक करणार. तो का म्हणे देह
देऊ बळी, तो का म्हणे आता देह देऊ बळी आणि करुणी सांडू होळी संचिताची. हा देह बळी करून टाकू, बळी देऊ. मग आम्ही बळी दिल्यानंतर त्याचं प्रेमानं भजन केलं असता ददामी बुद्धियोगम तम येणं मामू पयांती ते, तो आम्हाला तो बुद्धियोग देईल ज्या बुद्धियोगानं आम्हाला आत्मस्वरूपामध्ये प्रवेश होईल. आणि ते ज्ञान दिल्यानंतर ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा, आमचं संचित कर्म जाळून आम्ही त्याची संचिताची होळी करू. आणि असं आता आम्ही ठरवलेलं आहे. महाराजांनी असं ठरवलं, मनाला उपदेश केला, देवाला भांडले, कधी देवाला प्रेमानं भांडले. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला, तुकाराम महाराजाला देव भेटले. आणि देव भेटल्यामुळे आता तुकाराम महाराज कोण्या अवस्थेवर गेले, देव झाले अवघे जन. आता हे सगळं जन आम्हाला काय झालेलं आहे, देव झालेलं आहे. दोष गुण हरपले. आतापर्यंत आमची बुद्धी जेव्हा देहबुद्धी होती, अल्पबुद्धी होती, वासनाबुद्धी होती, तेव्हा आम्हाला जगामध्ये काही दोष दिसायचे, काही गुण दिसायचे. पण आता आम्हाला देवच सगळं जग झालं. आम्ही आदो अहम ब्रह्मास्मी तत्पश्चात सर्वम कल्विदम ब्रह्म. होईल अंगे देव झाला जो आपण, तयासे जन अवघे देव. देखे आपुले प्रतिती जगची मुक्त. जयाच्या प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा. तो जेवती वास पाहे तेवती सुखाचीच सृष्टी होय. तो मने ते तर आहे महाबोध. देव झाले अवघे जन, असं अवस्था झाली. दोष गुण हरपले, जगातले दोष आणि गुण आमचे हरपले. बर्वे झाले, चित्त झाले महालाभे. चित्ताला महालाभ मिळाला. आत्मसिद्धी हाच जगातला महालाभ आहे. आणि तो प्राप्त झाल्यामुळे माझ्या जीवनात फार बरं झालं. आम्हाला देव सगळं जन दिसायला लागलं. दोषगुण हरवून गेलेले आहेत. दोषगुण हरपून गेलेले आहेत. 5 मिनटं जास्त झाले त्याबद्दल क्षमा मागतो, उरकलं माझं. हरपलेले आहेत. आतापर्यंत आम्हाला काय होत होतं, दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे एकची. आतापर्यंत आम्हाला दर्पणाचे नि आधारे एकचे करून दुसरे पाहतीचे गवारे तैसे नको आहे. पण आम्ही संसाराला कसं पाहत होतो, आम्ही होतो तो साक्षी, आम्ही पाहत होतो तो दृष्टे. आणि आम्ही दृष्टे का होत होतो, कारण जगाला आम्ही दर्शन करत होतो. जग दर्शन आहे तेव्हा आम्ही दृष्टी आहोत. जेव्हा दर्शनच नाही तर दृष्टा ही संज्ञा कोणाला, दृष्टाच नाही. म्हणजे दृश्य नाही, दृष्टा नाही, आणि दृष्टा नाही, दृश्य नाही, तेव्हा दर्शनही नाही. पण आतापर्यंत आम्ही दृष्टी आहोत, आम्ही पाहणारे आहोत, आम्ही हे पाहतो, आम्ही ते पाहतो. कशाप्रमाणे, जसं आरशातलं प्रतिबिंब मी पाहणार आहे आणि हे प्रतिबिंब मी पाहतोय, अशी बुद्धी होत होती. पण कशामुळे, या दर्पणामुळे. पण होतं ते काय, एकच. ज्ञानोबराय काय म्हटले, घटाच्या खापर्या घटभंगी फेडिलिया मद आकाश पैसिया झालीची असे. तैसे देहबुद्धी जाई जे आपण प्याटू होय. तिथं आन काय आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे जयाशिगा देही असणे पार्था तुम्ही म्हणे गुणातीत. म्हणजे महाकाश आणि घटावचन घटाकाश हे एकच होतं. पण घट या उपाधीने आम्हाला ते वेगळं दिसत होतं. पण आम्ही बुद्धीच्या कुसरीने दंडाने घटाचा भंग केला. उपाधीचा बाध झाल्यामुळे मूळचं असणारं महाकाश ते घटाकाश ते महाकाश रूप झालं. तसं आम्हाला हे जग मायेची उपाधी म्हणा अंतःकरणाच्या उपाधीने भिन्न भासत होतं. आम्ही आत्माकार बुद्धी करून आत्मबुद्धी जागी करून त्या उपाधीचा बाध केला. ती उपाधी संपवली आणि ती संपवल्यामुळे आता आम्हाला जे एकच होतं पण भेदानं वेगळं दिसत होतं ते आता वेगळं दिसत नाही. आता आमचं जीवन कसं झालंय, तो का म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहळाशी. जशी सिंधूला भेटल्यानंतर जशी उदकपणानं उदकाशी तुटी होते, तसं या आत्मस्वरूपाला भेटल्यामुळे आता जीवदशा आमची निघून गेली. आणि जीवदशा निघून जाऊन आम्ही आत्मबोधावर पूर्ण झालो. आणि आत्मबोधावर पूर्ण होऊन आता आम्हाला जग पूर्ण देवरूप दिसत आहे. म्हणजे आम्हाला उपदेश करण्यापासून, देवाला भांडून, देवाशी प्रार्थना करून, मनाला उपदेश करून तुकोबाराय या अवस्थेवर गेले. ज्ञानोबारायने आमच्यावर कृपा करावी. हे अष्टदशाचं, या ग्रंथाचं आम्हाला हेच फळ मिळावं. कधीतरी आमच्या जीवनामध्ये काही देखता होईन डोळी, सकाळाभूती मूर्ती सावळी, अशी साम्याची रिद्धी
आमच्या दृष्टीला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना तुकोबराच्या चरणी करून पुन्हा एकदा सर्व गुरुबंधूंच्या चरणी सद्भाव व्यक्त करून गुरुवर्य बाबा, गुरुवर्य भास्कर बाबा तथा सर्व गुरुबंधू मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जोग महाराज की जय. धन्यवाद. सध्या आमचा आवाज बसलेला नाही, झोपलेला आहे. मी अल्पबुद्धीने जसं म्हणता येईल तसं म्हणतो. हां चालेल, हां म्हणू द्यायचं. एक उमेशचा जरी आवाज बसलेला असला तर एक उमेशचा अजून चांगला आवाज आहे, ते उमेश गातील. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज देय योगियांचे. जे का निज देय योगियांचे. ते समचरण साजिरे विटेवरी. ते समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. ते समचरण साजिरे विटेवरी. ते समचरण पुराणासी वाड श्रुती नेणती पार. पुराणासी वाड श्रुती नेणती पार. ते झाले साकार पुंडलिका. ते झाले साकार पुंडलिका. ते समचरण साजिरे विटेवरी. ते समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. ते समचरण साजिरे विटेवरी. ते समचरण साजिरे विटेवरी. तुका म्हणे जाते सनकादिक द्यात. तुका म्हणे जाते सनकादिक द्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. ते समचरण साजिरे विटेवरी. ते समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. विठ्ठल रूप विठ्ठल रूप. ते समचरण साजिरे विटेवरी. ते सम
चरण साजी रे विटेवरी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.